सलामी तुला आज उघड्यावरी, घे सलामी तुला आज उघड्यावरी, लाल झेंड्या सलामी घे उघड्यावरी, लाल झेंड्या सलामी घे उघड्यावरी. रोविले रक्त पूजा तुझी बांधुनी, पोशिले शूर रक्ता तुला पाजुनी. रोविले रक्त पूजा तुझी बांधुनी, पोशिले शूर रक्ता तुला पाजुनी. ते पोवाडे तुझे गायले चोरुनी, ठाकलो आज परी दुश्मनांच्या उरी. घे सलामी तुला आज उघड्यावरी, लाल झेंड्या सलामी घे उघड्यावरी. नमस्कार. आज आपण कॉम्रेड श्रीपाद अमरूप डांगे आणि बी.टी. रणदिवे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेणार आहोत. ही नावं तशी महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्यामधला समान दुवा म्हणजे त्यांचा ध्येयवाद. त्यांचं ध्येय होतं भारतामध्ये श्रमिकांचं म्हणजे कामगार शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करायचं. वर्ग जाती लिंग या आधारावरती जे शोषण आहे आणि त्या शोषणावरती आधारलेला जो समाज आहे त्यामध्ये मूलभूत क्रांतिकारक परिवर्तन करून एक शोषण मुक्त असा समाज तयार करायचा या स्वप्नाने ते भरलेले होते आणि त्या जीवन निष्ठेनेच ते संपूर्ण जीवन त्यांचं जगले आणि त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी तरुण वयातच या ध्येयाला वाहून दिलं. दुसरा त्यांच्यातला समान दुवा म्हणजे त्यांची विचारसरणी. त्यांनी तरुण वयातच आपलं हे ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा ज्या ध्येयाने ते प्रेरित झालेले होते ते साकार करण्यासाठी त्यांना जी विचार प्रणाली पटली ती विचार प्रणाली म्हणजे मार्क्सवादाची, खरं म्हणजे मार्क्सवाद लेनिनवादाची. आणि त्याच्याशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. अर्थात मार्क्सवाद लेनिनवादाचा त्या परिस्थितीमध्ये अर्थ काय होतो, त्यातली कुठली तत्व कुठल्या परिस्थितीला कशी लागू पडतात आणि त्याच्यामध्ये नेमके स्थलकालानुरूप काय बदल केले पाहिजेत याच्याबद्दल निश्चितच मतभेद होते, पक्षात होते, त्या दोघांमध्ये होते आणि त्यानुसार त्यांचं आकलन परिस्थितीचं आणि त्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दलचे विचार हे वेगवेगळे राहिले. हे सत्य आहे. परंतु हे सत्य मान्य करून सुद्धा मार्क्सवाद लेनिनवादाची असलेली त्यांची निष्ठा ही कायम राहिली. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, हे आपलं ध्येय साकार करण्यासाठी त्यांनी जे माध्यम स्वीकारलं होतं ते होतं कम्युनिस्ट पक्ष. आणि कम्युनिस्ट पक्ष एक सामूहिकता, एक संघटन, याच्याशी ते दोन्ही नेते कायम एकनिष्ठ राहिले. म्हणजेच याचा अर्थ असा नव्हे की पक्षामध्ये मतभेद झाले नाहीत. पक्षामध्ये मतभेद झाले, पक्ष फुटला सुद्धा, एकदा नाही अनेकदा फुटला. परंतु असं होऊन सुद्धा या नेत्यांची त्या पक्ष या संघटनेशी, पक्ष या व्यवस्थेशी असलेली निष्ठा ही कायम राहिली. त्यांनी कधीच मी, माझा विचार आणि माझं कार्य आणि माझी संघटना असा विचार न करता एका सामूहिकतेमध्ये आपलं उद्दिष्ट साकार करण्याचं, मग ते क्रांतीचं असेल किंवा समाज परिवर्तनाचं जे असेल ते ध्येय साकार करण्याचं माध्यम पक्ष आहे आणि ती पक्ष संघटना टिकली पाहिजे, पक्ष व्यवस्था टिकली पाहिजे या मुद्द्याशी ते एकनिष्ठ होते. चौथा त्यांच्यातला समान मुद्दा म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी स्वीकारलेलं एक व्रती जीवन. म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की कॉम्रेड डांगे यांच्या आयुष्याचा 17 वर्षाचा काळ आणि कॉम्रेड बी.टी. रणदिवे यांच्या आयुष्यातला जवळजवळ 11 वर्षाचा काळ हा तुरुंगामध्ये गेलेला आहे. आणि यापैकी कॉम्रेड डांगे यांच्या बाबतीत सांगायचं तर 13 वर्ष त्यांनी ब्रिटिश तुरुंगामध्ये काढलेली आहेत आणि 4 वर्ष भारत सरकारच्या तुरुंगामध्ये काढलेली आहेत. तर रणदिवे, कॉम्रेड रणदिवे यांच्या आयुष्यातली 6 वर्ष ही 7 वर्ष म्हणा ही ब्रिटिश तुरुंगामध्ये गेलेली आहेत आणि 4 वर्ष ही भारतीय तुरुंगामध्ये गेलेली आहेत. आता ब्रिटिश तुरुंगामध्ये हे दोन नेते कशा करता होते, ब्रिटिशांनी त्यांना कशा करता तुरुंगात घातलं होतं, तर अर्थातच कॉम्रेड डांगे असतील आणि रणदिवे असतील
यांच्या ध्येयामध्ये सगळ्यात पहिली पायरी होती ती ब्रिटिश वसाहतवादामधून देशाची मुक्तता करायची. म्हणजे ब्रिटिश वसाहतवाद, ब्रिटिश साम्राज्यवाद यांचं जोखड फेकून त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य, भारतीयांची सत्ता आणणं हा एक प्रमुख मुद्दा या सगळ्या ध्येयवादाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होता. अर्थात हे ध्येय प्राप्त करण्याचे असे काही टप्पे नव्हते. हे स्वातंत्र्य प्राप्त करतानाच ते कामगार आणि शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य झालं पाहिजे आणि ही सत्ता कामगार शेतकऱ्यांच्या हातात आली पाहिजे, अशा प्रकारचं ते स्वप्न होतं, अशा प्रकारचं ते ध्येय होतं. परंतु ते काही जरी असलं ते ब्रिटिश साम्राज्यवाद, ब्रिटिश वसाहतिक सत्ता ही त्यांना आपली शत्रू मानत होती आणि ते अत्यंत स्वाभाविकच आहे. आणि म्हणूनच या दोन्ही नेत्यांवरती आणि विशेषतः डांग्यांवरती राजद्रोहाचे खटले भरले गेले. राजद्रोह याचा अर्थ ज्या कलमाखाली लोकमान्य टिळकांना 6 वर्ष तुरुंगात घातलं गेलेलं होतं ते कलम, म्हणजे ब्रिटिश सम्राटाची सत्ता ही बेकायदेशीर मार्गानं या ठिकाणी त्याचं सार्वभौमत्व नाकारून ते सत्ता उलथवून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, तुम्ही कट करतात, अशा प्रकारचे ते आरोप आहेत. आणि त्याची शिक्षा जन्मठेप, 10 वर्षाची सक्तमजुरी इत्यादी काही असू शकते, अशी ती अत्यंत गंभीर स्वरूपाची कलम या इंडियन पिनल कोडमध्ये ब्रिटिशांनी घातलेली होती. आणि म्हणून जे लोक कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं असा प्रश्न बहुतेक वेळेला उद्धटपणाने आणि काही वेळेला अज्ञानाने विचारतात, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. आणि खरं म्हणजे प्रतिप्रश्न सुद्धा आवश्यक आहे की असे आरोप करणाऱ्यांच्या संघटनांनी की ज्या 1925 मध्ये स्थापन झाल्या, तुरुंग आतून तरी पाहिला होता का, एक अपवाद वगळता हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आणि सर्वांनीच विचार करण्यासारखा आहे. आता हे दोन नेत्यांचा जेव्हा आपण विचार करतो, त्यांचं जीवन कार्य समजावून घेतो, त्यावेळेला 2 गोष्टींचं स्पष्टीकरण हे आपल्याला असणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा म्हणजे असा की ही चर्चा आपण स्मरणरंजनासाठी करत नाही, मूर्तीपूजा म्हणून करत नाही, तर आपल्या आजच्या कार्यामध्ये त्यामधून आपल्याला निश्चित काही प्रेरणा सापडतात, निश्चित काही धडे सुद्धा मिळतात. काही चुका झाल्या असेल जुन्या काळात तर त्या आपल्या होता कामा नयेत असा सुद्धा धडा त्याच्यामध्ये असू शकतो, हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा हे स्मरणरंजन नव्हे. दुसरा मुद्दा असा की हे दोनच नेते अशा प्रकारचं जीवन कार्य समजावून घेण्यासाठी पात्र आहेत असं तर अजिबातच नव्हे. अखिल भारतीय पातळीवरती विचार केला तर या 2 नेत्यांची नावं अखिल भारतीय पातळीवर नव्हे, जागतिक पातळीवरती ज्ञात आहेत. आणि ते केवळ महाराष्ट्राचे दीपस्तंभ नव्हेत, खरे तर ते भारताचे दीपस्तंभ आहेत आणि काही बाबतीमध्ये ते जागतिक चळवळीचे सुद्धा दीपस्तंभ आहेत, हे निश्चित. त्यामुळे हे 2च नेते आपण निवडले याचा अर्थ कम्युनिस्ट पक्षामध्ये हे 2च नेते हे स्मरणीय आहेत असा त्याचा अर्थ नसून, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण कॉम्रेड डांगे आणि कॉम्रेड रणदिवे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेतोय. त्याचा एक अर्थ असाही आहे, त्या निमित्ताने त्या काळामध्ये अशा प्रकारचं जीवन, एक ध्येयवादी जीवन जगलेल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या जीवन कार्याचा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्याचा एक व्यापक अर्थाने आपण परिचय करून घेतोय. पण त्याच वेळेला हे सत्य आहे की हा त्या काळातल्या कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास सुद्धा नव्हे. म्हणजे कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यावेळेला झालेले मतभेद, आलेले निरनिराळे पर्याय आणि त्याच्यामधून काही जर वेगवेगळी मतं किंवा अगदी प्रसंगी फाटाफूट जरी झालेली असेल तरी त्याचा इतिहास मांडण्याचा या ठिकाणी हेतू नाही. आपल्याला फक्त हेच समजावून घ्यायचं आहे की आज आपण महाराष्ट्राचा आणि देशाचा जेव्हा विचार करतो आणि महाराष्ट्राची पूर्वगामी परंपरा ज्याच्यामधून, ज्या घुसळणीमधून तयार झालेली आहे, त्या घुसळणीमध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ध्येयवादामध्ये या 2 नेत्यांचं आणि किंबहुना या परंपरेचंच काय योगदान आहे हे आपल्याला समजावून घ्यायचंय. म्हणून कॉम्रेड रणदिवे आणि कॉम्रेड डांगे यांच्या निमित्तानं आपण त्या हजारो शेकडो कार्यकर्त्यांचं स्मरण करतो आहोत, अशा शेकडो नेत्यांचं स्मरण करतो आहोत की त्यांनी याच प्रकारचं जीवन जगून, याच ध्येयवादाला आपलं सर्व जीवन सर्वस्व अर्पण करून एक मोठी चळवळ उभी केली की ज्या चळवळीचं ध्येय कामगार आणि शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करणं, भारतामध्ये जाती, वर्ग आणि लिंग शोषणावरती आधारलेला समाज हा क्रांतिकारक परिवर्तन करून एक त्याचं रूपांतर एका शोषणमुक्त समाजामध्ये करणं, या ध्येयासाठी जे जीवन जगले त्या सर्वांचीच ही कथा आहे.
आपण डांगे आणि रणदिवे यांची नावं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतलेली आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ही एवढी प्रस्तावना करून आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करू. आपण सुरुवात करणार आहोत कॉम्रेड डांगे आणि रणदिवे यांच्या एक वैयक्तिक त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला आणि ते मार्क्सवादापर्यंत कसे आले इथपासून. परंतु अर्थात कुठल्याही व्यक्तीचा, मग तो नेता असेल, विचारवंत असेल, पक्ष असेल, संघटना असेल, त्याची निर्मिती ही कुठल्या तरी काळाच्या संदर्भात होत असते. म्हणजे त्या नेत्याच्या विचाराची किंवा कार्याची जन्मदात्री एका बाजूला त्याची बुद्धी, त्याची प्रगल्भता, त्याचे निर्णय, त्याचा त्याग हे जसे असतात, त्याचप्रमाणे त्या विशिष्ट काळातली परिस्थिती, त्या परिस्थितीमधून बाहेर आलेले घटक, त्या परिस्थितीमधून पुढे आलेले धागे दोरे, सूत्र, हे सुद्धा प्रत्येक त्या थोर व्यक्तीच्या, विचारवंताच्या, नेत्याच्या जीवनाला वळण देणारी किंबहुना जन्म देणारी सुद्धा घटना असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीला तो काळ काय होता याचा एक 5 मिनिटांमध्ये धावता आढावा घेऊया. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा तो काळ म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ अजून जनचळवळीमध्ये रूपांतरित झाली नव्हती. खरं म्हणजे स्वातंत्र्याची संपूर्ण संकल्पना सुद्धा अजून साकार झालेली नव्हती. 1905 मध्ये ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली, त्याच्या विरोधात एक जनचळवळ झाली, तीच पहिली जनचळवळ. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध झालं आणि त्याच्या आधी टिळकांना 6 वर्ष काळ्या पाण्या 6 वर्ष त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा झाली आणि त्या ठिकाणून ते 1914 मध्ये आल्या आणि इकडं पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या या महायुद्धामध्ये एक मोठा धडा भारतातल्या शिक्षित वर्गाला मिळाला की ब्रिटिश वसाहतवाद आपण समजतो तेवढा अजिंक्य नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्याच काळामध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला रशियामध्ये कामगार शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करायचं हे ध्येय ठेवून मार्क्सवादाची विचारसरणी स्वीकारून बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली एक क्रांती झाली आणि त्या क्रांतीनंतर रशिया हा युद्धामधून बाहेर पडला आणि ब्रिटिशांचं धाबदण आणलं. या 2 घटनांमधून भारतातल्या शिक्षित वर्गाला याची जाणीव झाली की कामगार शेतकऱ्यांचं राज्य निर्माण होऊ शकतं. आणि या रशियन क्रांतीबद्दल भारतातल्या शिक्षित वर्गाला किंवा स्वातंत्र्यप्रेमी जनतेला, ज्यांना कोणाला स्वातंत्र्याची जाणीव झाली होती, पारतंत्र्यामध्ये असलेल्या शोषणाची जाणीव झाली होती, त्यांच्या हे लक्षात आलं की ज्याप्रमाणे साम्राज्यवादी सत्ता ही स्वतःला अजिंक्य समजते आणि ते अजिंक्य नाही, त्याच पद्धतीनं वसाहतवादी जोखडामध्ये जी जनता जगते आहे त्यांना सुद्धा एक आशेचा किरण या रशियाच्या रूपाने निर्माण झालेला आहे. तो कसा? तर त्याचं कारण असं की रशियामध्ये क्रांती होत असताना झारचं साम्राज्य तिथं होतं. म्हणजे झारच्या साम्राज्याविरुद्ध, झार या सम्राटाविरुद्ध आणि एकूणच युद्धाविरोधामध्ये ती क्रांती होती. आणि त्यावेळेला त्या क्रांतिकारकांनी, त्या नेत्यांनी, त्या पक्षाने असं जाहीर केलं होतं क्रांतीची एक घोषणा म्हणून की आमच्या साम्राज्यामध्ये म्हणजे झारच्या साम्राज्यामध्ये जी काही राष्ट्र असतील, प्रादेशिक काही छोटे छोटे प्रदेश असतील, त्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळेल. म्हणजेच याचा अर्थ असा की त्यांना जर झारच्या साम्राज्यामध्ये, ते आता पारतंत्र्यातच होते, एका अर्थाने त्यांच्यावरती जुलूम होत होता, जर त्यांना या आमच्या नव्या राज्यामध्ये क्रांत्योत्तर जर यायचं नसेल तर त्यांना त्यांचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्याला त्यांनी स्वयंनिर्णयाचा हक्क समजलं, वसाहतींचा स्वयंनिर्णयाचा हक्क. वसाहतीमध्ये जगणाऱ्या देशांना आणि विशेषतः तिथल्या जनतेला हा एक आशेचा किरण दिसला. आणि म्हणूनच आपल्याला दिसेल की 1918-19 मध्ये इंग्लंडमध्ये वसाहतिक परिषद म्हणजे वसाहती राज्यामधली जी जनता आहे त्यांची एक परिषद तिथल्या डाव्या पक्षांनी घेतली आणि त्याच्यामध्ये बोलण्यासाठी भारतामधून टिळक गेले होते. म्हणजे टिळक तिथे दुसऱ्या कारणासाठी गेले होते, परंतु टिळकांना तिथं निमंत्रित केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी भाषण केले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्या काळामध्ये रशियामध्ये झालेली क्रांती हा केवळ कामगार शेतकऱ्यांच्या राज्याचा मुद्दा राहिला नव्हता, तर वसाहतिक राज्यातल्या जनतेला एक आशेचा किरण तो बनला होता. हा आपण लक्षात ठेवला पाहिजे मुद्दा. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक जेव्हा इंग्लंडमध्ये राहून 19 मध्ये भारतामध्ये परत आले
त्यावेळेला त्यांच्या विचारामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे एक सनातनी किंवा रिवायवलिस्ट ज्याला आपण म्हणतो, पुनरुज्जीवनवादी अशा प्रकारची विचारसरणी मांडणारे टिळक हे या नंतरच्या काळामध्ये त्यांना एक वेगळ्याच जगाचं दर्शन होऊ लागलं होतं आणि त्याच्यामुळे कामगारांचं संघटन केलं पाहिजे या एका मुद्द्यावरती एकंदरच काँग्रेसमधले नेते आणि टिळक हे स्वतःसुद्धा आलेले होते. आणि म्हणूनच आयटकची स्थापना 1920मध्ये जेव्हा होत होती, म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, की जी मुख्यतः कामगारांची संघटना, कामगारांमध्ये जे काम करतात त्या संघटनांचं एक फेडरेशन म्हणतो अशा स्वरूपामध्ये, तर ती स्थापना करण्याचा निर्णय काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा नेत्यांनी घेतला त्यावेळेला टिळक हे त्याचे अध्यक्ष होतील हे निश्चित झालेलं होतं. ही घटना आहे 1920 मधली. परंतु लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्टला मृत्यू झाला. अर्थातच त्यामुळे ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत. ऑक्टोबरमध्ये हे अधिवेशन झालं, आयटकचं पहिलं स्थापना अधिवेशन, आणि त्या ठिकाणी लाला लजपत राय यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. आता याचा डांग्यांच्या जीवनाशी असलेला संबंध असा की डांगे हे लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी जेव्हा ते विलायत येथून इंग्लंडमधून भारतामध्ये आले तेव्हा गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी त्यांच्या चर्चा व्हायला लागल्या. आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही कामगारांचं संघटन करण्याचं काम केलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्या किंवा तुम्ही त्यामध्ये रस घ्या. आणि त्याच्यामुळे डांग्यांना एकूणच एका बाजूला स्वातंत्र्याची प्रेरणा, टिळकांबद्दलचं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला क्रांतीच्या म्हणजे रशियामधली क्रांती आणि वासाहतिक स्वातंत्र्य या ध्येयासाठी कामगार चळवळीकडे बघणं आणि कामगारांच्या एकंदर पक्षाकडे बघणं, त्याचा विचार करणं हे त्यांना अतिशय जवळचं वाटलं, त्यांना त्याचं आकर्षण वाटलं. आणि त्याच्यातूनच मार्क्सवादाचा अभ्यास त्यांनी सुरू केला. अर्थात त्यावेळेला मार्क्सवादाची पुस्तकं भारतामध्ये मिळणं हे जवळजवळ अशक्य होतं, कारण ब्रिटिशांनी ओळखलं होतं की आपले शत्रू जर अगदी थेटपणाने आपले शत्रू जर असतील ते आपल्या मुळावरतीच घाव घालतील तर हे डाव्या विचाराचे लोक आहेत. आणि म्हणून कामगार चळवळ ही एकतर होता कामा नये आणि झालीच तर ती डाव्या किंवा कम्युनिस्ट विचारांच्या लोकांच्या हातात जाता कामा नये याविषयी ब्रिटिश अतिशय जागरूक होते. हे वाङ्मय, मार्क्सवादी वाङ्मय या भारतामध्ये येणार नाही. रशियाकडे जर कोणाचा कल एक आमच्या स्वातंत्र्यासाठी मदत करणारी शक्ती म्हणून जर होत असेल तर त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावरती खटले घातले पाहिजेत आणि त्यांना शक्यतोवर कायमचंच तुरुंगामध्ये बंदी केलं पाहिजे असाही प्रयत्न ब्रिटिशांचा होता. आणि म्हणूनच त्यांना जे काही वाङ्मय उपलब्ध झालं ते कॉम्रेड डांगे वाचत गेले आणि त्याच्यातूनच त्यांनी त्यांचा स्वपरिचय मार्क्सवादाचा करून घेतला. हा परिचय ते करून घेत असताना लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांच्या विचारांची चौकटी पक्की होत होती आणि 1921 मध्ये कॉम्रेड डांगे या निष्कर्षाला आले की महात्मा गांधींनी असहकाराच्या आंदोलनाची जरी घोषणा केलेली असली तरी गांधी आणि लेनिन यांची त्यांनी तुलना केली आणि सांगितलं की गांधींच्या मार्गापेक्षा लेनिनचा मार्ग, क्रांतीचा मार्ग हा जास्त चांगला आहे. आणि त्यांनी गांधी विरुद्ध लेनिन नावाची एक पुस्तिका लिहिली. अर्थात त्या वेळेतला हा संदर्भ आता मी जो बोललो हा सुद्धा महत्त्वाचा आहे की लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि महात्मा गांधींचा काँग्रेसच्या नव्हे तर एकंदरच देशातल्या स्वराज्य, त्यावेळी स्वराज्य आणि नंतर ज्याला आपण पूर्ण स्वातंत्र्य म्हणतो या चळवळीचे नेते म्हणून उदय हा केवळ एका वर्षातच नव्हे तर एका दिवशीत झालेला आहे. याचा अर्थ महात्मा गांधींचा उदय एका दिवशीत झाला आहे असं मला सुचवायचं नाहीये, पण योगायोगाच्या काही घटना असतात. 1920 मध्ये नागपूर काँग्रेसचा ठराव झाला असहकाराचा आणि त्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून होणार होती आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला. म्हणजे एका अर्थाने टिळकांचा अस्त आणि गांधींचा एका नव्या क्षितिजावरती उदय या खरं म्हणजे एकाच दिवशी एकाच शहरात घडलेल्या घटना आहेत. या शब्दशः अर्थाने घेऊ नयेत, परंतु त्याचा एक लक्षणार्थ खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून याचा प्रभाव कॉम्रेड डांगे यांच्या मनावरती, यांच्या विचारावरती झाला आणि त्यांनी गांधी आणि लेनिनी पुस्तिका लिहिली. त्याबद्दल अर्थात त्यांनी असं म्हणलेलं आहे पुढे की मला त्यावेळेला मार्क्सवादाचा परिचय नव्हता आणि त्यावेळेला मी जे सगळं मांडलं त्या सगळ्याचा स्वीकार किंवा त्या सगळ्याचा पुरस्कार मी आज करू शकत नाही, पण तो त्या निमित्ताने छोटा भाग आहे. कॉम्रेड डांगे मुळामध्ये या सामाजिक कार्यापर्यंत किंवा टिळकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत कसे आले याचा आपण काही अजून परिचय करून घेतलेला नाही, तो आता आपण थोडक्यामध्ये करून घेऊ. कॉम्रेड डांगे यांचा जन्म 1899 मधला मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील
हे एका सॉलिसिटरच्या फर्ममध्ये एक छोटीशी नोकरी करत होते. त्याच्यानंतर एक दुर्दैव असं की त्यांची 2 वर्षाचे, त्यांचं वय 2 वर्षाचं असतानाच त्यांची आई वारली आणि त्याच्यानंतर ते वयाच्या 7व्या वर्षी हे नाशिकला गेले आणि नाशिकमध्ये आणि सुरुवातीला मुंबईमध्ये सुद्धा त्यांचा सांभाळ हा त्यांच्या काकूनी, की जी जातीने मराठा होती, तिने केला आणि ते नाशिकमध्ये राहायला लागले. नाशिकमध्ये असताना अर्थात ते ब्राह्मण समाजातले असल्यामुळे त्यांची मुंज झाली. त्यांची काकू एक थोडीशी वैयक्तिक पातळीवरची, एका अर्थाने रंजक पण एका अर्थाने त्यांच्या व्यक्तित्वाचा परिचय करून देणारी गोष्ट आहे म्हणून मी त्याचा मुद्दाम उल्लेख करतो. कॉम्रेड डांगे हे लहान असताना मी जसं सांगितलं त्यांची काकू त्यांचा सांभाळ करत होती, पण ती जातीने मराठा होती. आणि कॉम्रेड डांगे म्हणजे लहान श्रीपाद याची जेव्हा मुंज झाली त्यावेळेला त्याच्या काकूनी सांगितलं, तिचं नाव दगूबाई, तिने सांगितलं की आता तुला माझ्या हातचं जेवण चालणार नाही, याचं कारण तू आता मुंज झाल्यामुळे ब्राह्मण झालेला आहेस. छोट्या श्रीपादला काही कळलं नाही की या घटनेचा नेमका अर्थ काय आणि त्यांनी त्याला विरोध केला. आणि काही दिवस अर्थातच त्यांचा विरोध त्या काकूने दाबला की असं नाही चालणार आहे, असंच असतं. काही दिवस त्यांनी ऐकलं आणि एक दिवस त्यांनी सांगितलं की हे जानवं जर मला माझ्या आईप्रमाणे प्रतिपाळ करणाऱ्या या काकूच्या आणि माझ्या जर मध्ये येणार असेल तर मी त्या जानव्याचा त्याग करतो, हे मला नको. त्यांच्या मनामध्ये एकंदर जातीबद्दल, जातीमुळे निर्माण झालेल्या माणसामधल्या विषमतेबद्दल एक तिडीक निर्माण झाली. त्याचं एक मूळ इथं कुठेतरी आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये याचा एक सतत एक छाया जी आहे या जाती व्यवस्थेला नाकारण्याची निश्चितपणे राहिलेली आहे. त्यानंतर डांगे हे पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले, बर्डा हायस्कूलमध्ये दाखल झाले आणि 1917 विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथून त्यांच्या एका अर्थाने सामाजिक जीवनाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण विल्सन कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पहिल्यांदा कुठली गोष्ट लक्षात आली असेल तर तिथं मराठी वाङ्मय मंडळ आहे, त्यांनी ते स्थापन केलं आणि नंतर त्यांच्या मनाला बोचलेली एक अतिशय त्या मानाने छोटी परंतु जरा डिस्टर्ब करणारी एखाद्या स्वातंत्र्य किंवा तत्वनिष्ठ माणसाला ती म्हणजे अशी की त्या ठिकाणी ते ख्रिश्चन कॉलेज असल्यामुळे तिथं बायबल शिकलंच पाहिजे अशी सक्ती होती आणि त्यासाठी एक विशिष्ट तास ठेवलेले होते. त्याला सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि बायबल शिकलंच पाहिजे अशी सक्ती होती. त्याच्या विरोधामध्ये डांगे यांनी विद्यार्थ्यांना संघटित केलं आणि चक्क एक संप केला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की 12 विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकलं. डांग्यांनी त्याचा स्वीकार केला परंतु आपलं तत्व सोडलं नाही. अर्थात त्याला दुसरं एक कारण त्यावेळेला होतं, म्हणजे पूरक कारण असं पण म्हणूया की महात्मा गांधींनी असहकार चळवळीची घोषणा केली होती आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश शिक्षण देणाऱ्या शाळा असतील, त्यांच्या सगळ्याच संस्था असतील, मग न्यायालय असतील, कॉलेज असतील, या सगळ्याचाच विद्यापीठ या सगळ्याचा त्याग करायचा भारतीयांनी आणि एक स्वतःचं स्वतंत्र अशा प्रकारचं सामाजिक जीवन उभं करायचं अशी ती एक हाक होती. ब्रिटिशांची संपूर्ण असहकार संपूर्ण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा. कदाचित त्यामुळे सुद्धा कॉम्रेड डांग्यांना वाटलं असेल की आता हे कॉलेज जसं शिक्षण हे काही महत्त्वाचं नाही आणि तोपर्यंत त्यांचं जीवन ध्येय निश्चित झालेलं होतं. एका बाजूला मार्क्सवाद समजून घेत होते आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची चळवळ ही त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं साकारत होती. कॉम्रेड डांगे अशा पद्धतीनं एका शिक्षणातून बाहेर आले आणि मग त्यांनी 1921 पुस्तिका लिहिल्यानंतर त्यांना आपल्या एकंदर वैचारिक कुवतीबद्दलचा अंदाज आला आणि पुढे त्यांनी 1922 सोशलिस्ट नावाचं एक इंग्रजी नियतकालिक सुरू झालं आणि तिथून पुढचा इतिहास हा असा आहे की सोशलिस्ट हे केवळ नियतकालिक राहिलं नाही तर ते एक चळवळीचं केंद्र झालं. कारण सोशलिस्ट नावाचं नियतकालिक मुंबईमधून निघतं, ते सुद्धा इंग्रजीमधून, आणि एक 22 वर्षाचा तरुण हे नियतकालिक चालवतो, याचा जबरदस्त प्रभाव हा देशातल्या अनेक नेत्यांवरती पडायला लागला. विशेषतः मुझफ्फर अहमद सिंगारवेलू हे डाव्या विचारांनी प्रेरित असलेले, मार्क्सवादाने प्रेरित असलेले, कम्युनिस्ट झालेले असे जे त्यावेळेचे तरुणच होते, त्यांना या गोष्टीचं विलक्षण आकर्षण वाटलं. ते जरी महाराष्ट्राच्या बाहेर होते तरी त्यांनी डांग्यांशी संपर्क साधला. इकडे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये जे डांग्यांचे कम्युनिस्ट पक्षाचे अगदी जवळचे सहकारी झाले असे घाटे असतील, मिरजकर असतील, काटदरे असतील, लालजी पेंडसे असतील, हे असे विविध असे तरुण हे विविध समाजाच्या विभागातून आलेले हे डांगे यांना येऊन मिळायला लागले आणि एक सोशलिस्ट मॅगझिन जे होतं ते केंद्र बनलं. आणि एवढंच नाही
तर लोटवाला नावाचे गांधी आणि लेनिन ही त्यांची पुस्तिका पाहून आणि त्यांचा एकंदर या विषयातला अभ्यास आणि त्यांचा ध्येयवादावरची त्यांची ती निष्ठा बघून लोटवाला नावाचे एक तसे धनाढ्य व्यापारी किंवा धनाढ्यग्रस्त मुंबईमधले की जे विचारांनी समाजवादी होते, जरी ते वरच्या वर्गातनं आलेले असले तरीसुद्धा त्यांना समाजवादी चळवळ वाढली पाहिजे अशा प्रकारची अशाच प्रकारचे त्यांचे ध्येय होतं, ओढा होता त्यांचा. त्यांनी डांगेंना बोलवून घेतलं आणि त्यांना आपली लायब्ररी दाखवली. त्यांच्याकडे प्रचंड मोठी पुस्तकं ग्रंथालय होतं स्वतःचं. सांगितलं की हे तू वाच, याचा उपयोग कर. आणि त्याचप्रमाणे अर्थातच डांग्यांना त्यावेळेला उदरनिर्वाहाच्या साधनाची गरज होतीच, कारण त्यांच्याकडे वडिलोपार्जित अशा प्रकारची कुठली संपत्ती किंवा व्यवसाय नव्हता. अगदी किरकोळ स्वरूपाची जी काही त्यांच्याकडे किडूक मिडूक थोडी संपत्ती नाही, थोडेसे किरकोळ दागिने आले तेही त्यांनी विकले. आणि हे सोशलिस्ट आणि गांधी आणि लेनिन ही जी पुस्तिका या सगळ्याचा उद्योग त्यांनी त्याच्या स्वतःचे पैसे, स्वतःची जी काही किडूक मिडूक होते ते विकून त्यांनी केलेला आहे. या लोटवालांनी त्यांना सांगितलं की तुम्ही विठ्ठलभाई पटेल म्हणून आहेत, वल्लभभाई पटेलांचे मोठे बंधू, त्यांच्याकडे सेक्रेटरी म्हणून काम करतात ना, तुम्हाला काही थोडंसं उत्पन्न मिळू शकेल. तेही कॉम्रेड डांगे यांनी केलं. आणि त्याच वेळेला असहकाराची चळवळ जोरात सुरू झाली. 1922 मध्ये चौरी चौराची घटना घडली आणि महात्मा गांधींनी ही हिंसक घटना, पोलिसांना जाळण्याची जी घटना घडली, त्याच्यामुळे हे आंदोलन हिंसक चाललंय असं मला अपेक्षित नाही असं सांगून ही चळवळ मागे घेतली. त्याचा एक विलक्षण धक्का त्यावेळेच्या सगळ्या तरुणांना बसला आणि त्यांचा एक ओढा जो काँग्रेसच्या चळवळीकडे स्वाभाविकपणे होता त्याला आणखीन मोठा, म्हणजे गांधींच्या मार्गाबद्दल निश्चितपणे वैचारिक शंका डांगे यांना होत्या, म्हणूनच त्यांनी डांगे विरुद्ध लेनिन ही पुस्तिका लिहिली. परंतु आता प्रत्यक्ष चळवळीमध्ये हे दिसल्यामुळे आता पर्यायी काहीतरी संघटन केलं पाहिजे. काँग्रेसच्या आतमध्ये राहून असेल किंवा काँग्रेसच्या बाहेर राहून असेल, कामगार शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी आणि अशा प्रकारची एक तडजोडी किंवा कचखाऊ भूमिका ही न घेणारी अशा प्रकारची काहीतरी एक संघटित शक्ती असली पाहिजे याची जाणीव व्हायला लागली. आणि त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी मग आता भगतसिंगाचा जो सगळा गट आहे आणि जे सगळे क्रांतिकारक पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या नावाने पुढे आले, हे सगळे या चौरी चौऱ्याच्या घटनेमुळे निराश झालेले होते. आणि त्याच्यामधून आपल्या आपल्या पद्धतीनं स्वातंत्र्याचा मार्ग हा आता कामगार शेतकऱ्यांच्या किंवा डाव्या विचारांनी जाईल, कम्युनिस्ट विचारांनी जाईल याकडे ते आकर्षित व्हायला लागले. कॉम्रेड डांगे अर्थातच यांचा काही भगतसिंग किंवा लोकांशी कधीच काही त्या अर्थाने प्रत्यक्ष काहीच परिचय किंवा संबंध आला नाही. परंतु कॉम्रेड डांगे यांनी हे जे काम सुरू केलेलं होतं याचा एक विलक्षण प्रभाव हा राष्ट्रीय पातळीवरती हा थोड्या थोड्या वाढत्या स्वरूपामध्ये दिसायला लागला. तेव्हा ब्रिटिश सरकार हे जे आधीपासूनच या कम्युनिस्टांच्याबद्दल जागरूक होतं आणि करडी नजर ठेवून होतं, त्यांनी 1924 मध्ये कॉम्रेड डांगे यांच्यावरती कानपूर कॉन्स्पिरसी केस म्हणजे कानपूर कटाचा खटला नावाचा एक खटला दाखल केला आणि त्यांना अटक केली. ती घटना होती 3 मार्च 1924ची. आरोप काय होता? आरोप हा होता की तुम्ही भारतामधली ब्रिटिश सम्राटाची सार्वभौम सत्ता नाकारून ती सत्ता उलथवून टाकण्यासाठी संघटित प्रयत्न करता आहात, म्हणजे तुम्ही राजद्रोह करता आहात, ब्रिटिश सत्तेशी सम्राटाशी द्रोह करता आहात आणि म्हणून तुम्हाला अटक करण्यात येते. आणि तुम्ही कसं करतात तर तुम्ही कम्युनिस्ट विचार या ठिकाणी पसरवतात, कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणि क्रांती करण्याचा या ठिकाणी तुमचा मानस आहे. आणि याच्यासाठी हा पुरावा आहे, कारण तुम्ही मार्क्सवादी साहित्य वाचलेलं आहे, तुम्ही मॉस्कोमधून जे काही साहित्य प्रसारित होतं ते तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोचतं आहे आणि तुमचे असे असे विचार आहेत, तुम्ही सोशलिस्ट हे मासिक नियतकालिक चालवतात वगैरे वगैरे. त्यांच्याबरोबर नलिनी गुप्ता ही स्त्री नाही, पुरुष कार्यकर्त्याचं नाव आहे, नलिनी गुप्ता, मुजफ्फर अहमद, शौकत उस्मानी हे सुद्धा त्यांच्याबरोबर आरोपी होते. आता हा कानपूरला खटला चालला, त्यांना अटक करून कानपूरला नेलं आणि त्यांना 4 वर्षाची शिक्षा झाली. त्या 4 वर्षाच्या शिक्षेबद्दल त्यांनी नरक गवसला अशा प्रकारचं एक पुस्तकच त्या जेलच्या अनुभवावरती लिहिलं. कारण त्या जेलमध्ये खरोखरच कैद्यांना मिळणारी अत्यंत क्रूर वागणूक, जवळपास कुठलंच कारण नसताना त्यांना होणारी प्रचंड मारहाण, एक गुन्हेगारांमध्ये निर्माण केली जाणारी जाणीवपूर्वक या ब्रिटिश सत्तेकडून किंवा तिथल्या पोलिसी जेल सत्तेकडून एक विकृत अशा प्रकारची प्रवृत्ती, सर्वत्र पसरलेली घाण, अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न आणि एकंदर पाणी या सगळेच जे काही जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याचा निकृष्ट दर्जा, याच्यामधून निर्माण होणारी रोगराई, या सगळ्याबद्दल कॉम्रेड डांगे यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण एवढं असून सुद्धा
त्यांनी त्या ठिकाणी कॉलराची साथ आली, त्यांनी सेवा केली, त्या जेलच्या कामामध्ये अतिशय सकारात्मक असा सहभाग घेतला. 1927मध्ये त्यांची सुटका झाली. आणि इकडे गिरणी कामगारांमध्ये त्यांचे सहकारी काम करत होते, वाढवत होते. कामगार चळवळीतला, कामगार क्षेत्रातला त्यांचा सहभाग हा वृद्धिंगत होत होता. आणि त्याच वेळेला 1928मध्ये एक नव्या दमाचा एक नवीन तरुण या चळवळीमध्ये आला आणि त्यांचं नाव भालचंद्र त्र्यंबक रणदिवे, BT रणदिवे. यांचा उदय 1928मध्ये या चळवळीमध्ये झाला, म्हणजे ते सामील झाले. आता आपण थोडंसं 1928च्या पुढे जाण्याच्या पूर्वी कॉम्रेड BT रणदिवे यांचा लहानपणचा प्रवास लहानपणापासून मार्क्सवादापर्यंत प्रवास कसा झाला हे जरा समजावून घेऊ. कॉम्रेड BT रणदिवे यांचा जन्म मुंबईमधला 1904 सालातला. एका सारस्वत कुटुंबामध्ये ते जन्मले आणि त्यांचे वडील हे इन्कम टॅक्स खात्यामध्ये नोकरी, इन्कम टॅक्स ऑफिसर होते. त्यांना 4 बहिणी आणि 3 भाऊ होते. त्यांच्या 2 बहिणी म्हणजे अहिल्या रांगणेकर आणि कुसुम रणदिवे या चळवळीमध्ये त्यांच्या बरोबर नंतर म्हणजे आल्या. अर्थात त्यांच्या त्या वयाने लहान होत्या, परंतु त्याही चळवळीमध्ये आल्या आणि अहिल्याताई रांगणेकर या तर अखेरपर्यंत या चळवळीमध्ये पूर्ण वेळ स्वतःला झोकून देऊन राहिल्या. त्यांनाही अनेकदा तुरुंगवास झाला, त्यांची कित्येक वर्ष तुरुंगामध्ये गेली. आणि हा अहिल्या रांगणेकरांचं नाव एक महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला परिचित आहे. त्याही एका अर्थाने खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या दीपस्तंभच आहेत. दुसऱ्या त्यांच्या भगिनी म्हणजे कुसुमताई रणदिवे याही त्यांच्याबरोबर होत्या. त्या 1946च्या नाविक उठावापर्यंत होत्या. त्या नाविक उठावाचा परिचय आपण नंतर करून घेणारच आहोत. कॉम्रेड रणदिवे यांचे वडील हे प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. प्रार्थना समाज म्हणजे मूर्तीपूजा न मानणारा, म्हणजे हिंदू समाजातला, परंतु मूर्तीपूजा न मानणारा, जाती न मानणारा आणि ईश्वर एक आहे त्याची उपासना करत आपण आपल्यामध्ये एक नैतिक परिवर्तन केलं पाहिजे, आपण एक कॉन्सेंट्रेट ज्याला म्हणतो सत्सद विवेकाने जीवन जगलं पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका असलेला एक नवीन समुदाय जो निर्माण करण्याची कल्पना भांडारकर इत्यादी लोकांची होती, त्याच्यामधून निर्माण झालेला. आपले परवाच आपण ज्यांच्याबद्दल ऐकलं ते विठ्ठलरामजी शिंदे हे त्या प्रार्थना समाजाचेच एक अत्यंत महत्त्वाचे असे कार्यकर्ते होते. अर्थातच त्या सगळ्या प्रागतिक विचाराचा प्रभाव कॉम्रेड रणदिवे यांच्या मनावरती होता. कॉम्रेड रणदिवे हे त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालयात झालं. त्याची आठवण अर्थात त्या विद्यालयाला आज असणं शक्य नाही, कारण ते मार्क्सवादी विचाराचे, त्याची आठवण ते ठेवणार नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचं कॉलेजमधलं शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं, की जी संस्था आजच्या स्वरूपामध्ये त्यांच्या नावाचा सुद्धा कधी स्पर्श कॉलेजला लागून देणार नाही, परंतु त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. अत्यंत उत्तम आणि अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ते, तसेच अहिल्या रांगणेकर या सुद्धा तिथं प्रसिद्ध होत्या. कॉम्रेड रणदिवे हे 1925मध्ये यांनी BA ची डिग्री प्राप्त केली. त्यांचा विषय इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री असा होता. 1927 पर्यंत त्यांनी मुंबईला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MA ची पदवी प्राप्त केली. आणि अत्यंत महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळी कम्युनिस्ट चळवळीमध्ये काय विचाराचे, काय प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लोक एका ध्येयवादाने प्रेरित होऊन येत होते. याचे एक उत्तम उदाहरण डांग्यांप्रमाणेच आपल्या रणदिव्यांचं दिसतं की रणदिवे हे गोल्ड मेडॅलिस्ट होते. आणि ते गोल्ड मेडॅलिस्ट असताना सुद्धा आणि त्यांना PhD साठी स्कॉलरशिप मिळालेली असताना सुद्धा त्यांनी 1-2-4 महिने त्या स्कॉलरशिपवरती काम केलं आणि त्यांनी ती परत केली आणि सांगितलं की मला आता PhD करून कुठल्याही प्रकारची वैयक्तिक करिअर करण्यात रस नाही. आणि त्यांनी स्वतः या राजकीय डाव्या कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणायचं या ध्येयवादाला स्वतःला बांधलं, स्वतःला ध्येयवादाला झोकून घेतलं आणि ते कम्युनिस्ट चळवळीमध्ये आले 1928मध्ये. आता कोणी म्हणेल की एकदम त्यांचा प्रवास गोल्ड मेडॅलिस्टपासून कम्युनिस्ट चळवळीपर्यंत कसा झाला. अर्थातच ते उत्तम वाचणारे होते. इकॉनॉमिक्समधले ते गोल्ड मेडलिस्ट होते, त्यामुळे त्यातले सिद्धांत, राजकीय सिद्धांत याचा त्यांना परिचय त्यांच्या स्वतःच्या वाचनातून होत होता. त्याचबरोबर त्यांचे चुलत भाऊ जे गंगाधर अधिकारी हे जर्मनीमध्ये शिकायला गेलेले होते आणि ते अतिशय उच्च दर्जाचे असे संशोधक पण होते. ते जर्मनीमध्ये जाऊन तिथे त्यांनी बरंच मार्क्सवादी साहित्य वाचलं आणि तिथे त्यांचा मार्क्सवादाशी परिचय झाला. आणि अर्थातच त्यावेळेला भारतामधून काही क्रांतिकारक हे जर्मनीमधून आपल्याला काही मदत मिळते का, भारतामध्ये ब्रिटिश
ब्रिटिश वसाहतीक सत्ता उलथून टाकण्यासाठी म्हणून जर्मनीमध्ये सुद्धा पोचलेले होते. त्यांच्याशी त्यांचा परिचय होत होता. आणि अशा प्रकारे गंगाधर अधिकारी यांच्याकडून येणारं साहित्य आणि आपल्या चुलत भावाकडून अर्थातच काही होणारं प्रबोधन आणि त्यांचं स्वतःचं वाचन, परिस्थितीचं आणि मार्क्सवादाचं या सगळ्याचा परिणाम म्हणून कॉम्रेड बी टी रणदिवे यांनी आपली गोल्ड मेडलिस्ट असून सुद्धा, PhD साठी स्कॉलरशिप असून सुद्धा एक करिअर लाथाडली, सोडली आणि कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांनी प्रवेश केला. ते साल 1928. कॉम्रेड, आता आपण लक्षात घ्या, 1927 साल कॉम्रेड डांगे हे त्यांच्या पहिल्या तुरुंगवासामधून तो 3.5 वर्षाचा झाला, त्याच्यामधून सुटून आलेले आहेत. आणि कॉम्रेड रणदिवे हे एक नव्या दमाचे कार्यकर्ते आले आणि असे अनेक कार्यकर्ते येत आहेत. आणि मला आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगायचे, महाराष्ट्राच्या बद्दल आपण बोलतोय म्हणून, की अशा प्रकारे शास्त्र विषयामध्ये अत्यंत उत्तम प्रकारची पदवी, अत्यंत उत्तम प्रकारची गती असून सुद्धा ज्यांनी चळवळीला वाहून घेतलं असंच एक खूप मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, ते म्हणजे कॉम्रेड प्रभाकर संजगिरी यांचं. कॉम्रेड प्रभाकर संजगिरी हे फिजिक्समधले अतिशय जाणकार, अतिशय हुशार विद्यार्थी, पण तो आणि एका अर्थाने अतिशय हाय रँकिंग अशा प्रकारचा त्यांचा सगळा त्यांची प्रगती असून सुद्धा त्यांनी स्वतःला चळवळीला वाहून घेतलं, विद्यार्थी दशेपासून, विद्यार्थी चळवळीपासून. तेव्हा कम्युनिस्ट आणि अर्थात ही 2 नावं, अशी अनेक कित्येक नावं आपल्याला सांगता येतील. एक महाराष्ट्राच्या संदर्भात आता जाता जाता उल्लेख म्हणून मी याचा उल्लेख करतोय. 1928 साल हे कामगार चळवळीमध्ये अतिशय निर्णायक वळण घेणारं साल ठरलं. पहिलं कारण म्हणजे असं की त्या संपाची सुरुवात त्यांनी गिरणी कामगारांच्या वेतनामध्ये 20% कपात केली होती आणि सगळे कामगार एकजुटीनं हे त्वेषाने पेटून उठले आणि संपाची सुरुवात झाली एप्रिल 1928 मध्ये. त्याच्यातले अभूतपूर्व एकजूट हा त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की या संपाची ताकद, संप 6 महिने चालून सुद्धा, म्हणजे एप्रिलमध्ये सुरू झालेला संप ऑक्टोबरपर्यंत चालला, या संपाची ताकद ही कमी न होता ती वाढतच गेली. तिसरा मुद्दा असा की या संपाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते सुद्धा पुढे आले, इतका तो संप महत्त्वाचा ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वाभाविक क्षेत्र कामगार संघटना हे नव्हे, परंतु तरी सुद्धा त्यांना हा संप एक ऐतिहासिक घटना वाटला आणि त्यांनी या संपाला पाठिंबा दिला. चौथा मुद्दा असा की या संपाला कामगार तर टिकले पाहिजेत, यासाठी त्या कामगारांना धान्याची असेल, काही पैशाची असेल, ही मदत समाजाच्या विविध भागातून गोळा होत होती. आणि त्या अर्थाने हा संप हा केवळ कामगारांचा मर्यादित संप राहिला नाही, तर त्याची व्याप्ती सर्व सामाजिक अशा स्वरूपाची झाली. आणि एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, या संपामध्ये कॉम्रेड रणदिवे असतील, कॉम्रेड डांगे असतील, मिरजकर असतील, घाटे असतील, असे अनेक नेते, हे शिक्षित तरुण हे त्याच्यामध्ये असल्यामुळे या कामगार संपाच्या काळामध्ये त्यांच्या सभा म्हणजे म्हणजे कामगारांचा एक विषयावरचा अभ्यासवर्गच ठरायला लागला, असं त्या संपाबद्दल ज्यांनी जवळून लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे संप ही एक कामगारांची स्कूल किंवा शाळा असते असं लेनिननी जे म्हणलेलं आहे, त्याचा शब्दशः प्रत्यय 1928 मध्ये मुंबईच्या रस्त्यावरती लालबागला किंवा परळ गिरणगावामध्ये येत होता. असा अभूतपूर्व संप एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला देशामध्ये राजकीय वातावरण एका वेगळ्याच कारणाने पेटलेलं होतं. 28 ते 30 हा काळ फार धामधुमीचा आणि अतिशय तीव्र अशा चळवळीचा होता. त्यातली ही एक चळवळ कामगार चळवळ. दुसरी चळवळ एक राजकीय चळवळ देशात निर्माण होत होती आणि त्याच्यामध्ये हे सगळे डावे नेते पुन्हा सहभागी होतेच. आणि ती चळवळ होती सायमन गो बॅक. भारताला घटना काहीतरी आपण नवीन देतो आहोत, काहीतरी सुधारणा करतो आहोत, अशा प्रकारचा एक कांगावाच म्हणता येईल असं करून ब्रिटिशांनी एक कमिशन नेमलं आणि त्याच्यामध्ये एकही भारतीयाचा समावेश केला नाही. म्हणजे भारतीयांना कोणतं स्वातंत्र्य द्यायचं आणि जणू काही भारताची आम्ही नवीन घटना तयार करतो असा आव आणणारे ब्रिटिश त्यांच्या कमिशनमध्ये एकाही भारतीयाला प्रवेश द्यायला तयार नव्हते. भारतामध्ये काँग्रेसनी आणि इतर अनेक स्वातंत्र्यप्रेमी जनतेने या सायमनवरती बहिष्कार घालायचं ठरवलं. प्रचंड निदर्शनं झाली, इतकी की लाहोरमध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा निदर्शनं झाली तेव्हा पोलिसांनी अत्यंत क्रूर लाठीमार केला. तो सगळ्याच ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये लाला लजपतराय इतके जखमी झाले की त्यांचा 15 दिवसामध्ये त्या लाठीमाराच्या जखमांमुळे मृत्यू झाला. केवळ ही घटना लाला लजपतरायांचा मृत्यू एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही,
तर ही घटना पाहणारे त्या प्रत्यक्ष मोर्चामध्ये सहभागी असलेले भगतसिंग सारखे जे तरुण होते की जे भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि तिथं कामगार शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन काही संघटन करण्याचा, काही एखादा असा दहशतवादी तिथं मोठी म्हणजे ब्रिटिशांवर दहशत निर्माण करणारा काहीतरी गट स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरती याचा अतिशय परिणाम झाला आणि त्यांनी असं ठरवलं की या घटनेचा सूड घेतला जाईल, याचा प्रतिशोध ज्याला आपण म्हणतो, या ब्रिटिशांना, या मुजोर अधिकाऱ्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे आणि म्हणून हा लाठीमार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या गटाने एक सरळ एक मोहीम घेतली, पत्रकं लावली आणि याचा बदला घेतला जाईल म्हणून आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्याची हत्या सुद्धा त्यांनी केली की हा धडा आहे असं परत धाडस करू नका. आणि ते गुप्त झाले. 1929 मध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळेला व्हॉइसरॉयच्या कायदे मंडळामध्ये एक ट्रेड डिस्प्यूट झील म्हणजे कामगारांचे हे संप आता जो मी सांगितला, या संपामुळे छातीत धडकी भरलेल्या भारतातल्या उद्योगपतींनी आणि सगळ्या गिरणी मालकांनी इत्यादी सरकारवरती दबाव आणला आणि या कामगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी एक ट्रेड डिस्प्यूट्स बिल हे आणण्याचं ठरवलं आणि ते जेव्हा सुनावणीला येणार होतं त्याच दिवशी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कायदे मंडळामध्ये आवाज करणारा बॉम्ब फेकला. प्रत्यक्ष कोणाला इजा करण्याचा इरादाच नव्हता, फक्त आवाज होणं आणि तो कायदे मंडळात होणं हे महत्त्वाचं होतं. तिथे त्यांनी बॉम्ब फेकला, स्वतःला अटक करवून घेतली, स्वाधीन झाले पोलिसांच्या आणि फाशीच्या तख्तावरती जाण्याची त्यांनी तयारी केलेलीच होती. तो खटला त्यांनी एखाद्या व्यासपीठाप्रमाणे चालवला. ते 1929 साल होतं. 28 आणि 29 अशी या 2 वर्षांमध्ये इतक्या नाट्यमय आणि इतक्या संघर्षशील अशा घटना घडल्यानंतर अर्थातच ब्रिटिशांनी दडपशाहीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि दडपशाहीचा पहिला वरवंटा स्वाभाविकपणे ब्रिटिश ज्यांना प्रथम शत्रू मानत होते त्या कम्युनिस्टांवरती पडला. आणि यावेळेला त्यांनी 31 कम्युनिस्ट नेत्यांना की ज्यांनी कामगार संघटन करण्यामध्ये कम्युनिस्ट विचाराचा आणि त्या सर्व चळवळीचा प्रसार करण्यामध्ये सहभाग घेतला किंवा घेऊ शकतात त्या सगळ्यांचा, ज्यांचं त्यांना रेकॉर्ड पूर्वीचं सापडलं त्या सगळ्यांना म्हणजे 31 निवडक अशा कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यांच्यावरती मिरत या ठिकाणी, मेरठ ज्याला म्हणतात आजच्या उत्तर प्रदेशमधलं, त्या ठिकाणी एक राजद्रोहाचा खटला दाखल केला. याच्यामध्ये 4 ब्रिटिश सुद्धा कम्युनिस्ट होते. ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचे हे 4 कार्यकर्ते हे भारतामध्ये म्हणजे स्वतः ब्रिटिश असून सुद्धा ते कम्युनिस्ट पक्षाचे तिथल्या प्रतिनिधी होते. त्यामुळे आपल्या देशाने जर वसाहतवाद स्थापन करून जर जनतेचं शोषण चालवलं असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही अशा ध्येयाने प्रेरित झालेले ते हे भारतामध्ये चळवळीमध्ये सहभागी होत होते. त्यांनाही अटक केलेली होती. यामध्ये कॉम्रेड डांगे, गंगाधर अधिकारी, मिरजकर अशा एकूण 31 लोकांचा समावेश होता. त्यांची यादी ही आता आपल्याला ते सोबत दिसते आहे. आता कोणी असं विचारेल मिरत आणि त्याच्या आधी कानपूर, हे लक्षात घ्या 3 वर्ष त्यांची तुरुंगात केलेले आहेत. आता 31 लोकांवरती खटला आहे. तो मिरत आणि कानपूरला का? तर मिरत आणि कानपूरला यासाठी याचं कारण समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ब्रिटिशांचा कारस्थानीपणा स्पष्टपणाने दिसतो. तो अशासाठी की या ठिकाणी जे खटले चालतील त्या ठिकाणी भारतातल्या इतर प्रमुख शहरांमध्ये जी ज्युरीची पद्धत होती, न्यायदानासाठी ज्युरीची पद्धत होती. ज्युरी याचा अर्थ सामान्य जनतेमध्ये, समाजातले शिक्षित परंतु कुठेही राजकीय दृष्ट्या असे ज्यांचा कल नाही अशा प्रकारचे लोक, सर्वसामान्य माणसं ही न्यायदानासाठी बसवली जात. म्हणजे त्यांनी न्यायाधीशाप्रमाणेच 5 किंवा 7 लोकांचं जे काय ज्युरीचं मंडळ असेल त्यांनी ती केस ऐकायची, न्यायाधीशासारखी ऐकायची, त्या भूमिकेतून ऐकायची आणि ते ऐकल्यानंतर, साक्षी पुरावा ऐकल्यानंतर त्यांच्या बुद्धीला ती व्यक्ती, तो गट जे काय असेल ते दोषी वाटतं का नाही याचा निर्णय त्यांनी द्यायचा आणि त्या आधारे न्यायाधीशांनी शिक्षा द्यायची. म्हणजे न्यायाधीश हे फक्त शिक्षा देतील, बाकी दोषी का निर्दोष हे ज्युरी ठरवतील. आता ही ज्युरीची पद्धती मेरठ आणि कानपूर या ठिकाणी जे खटले चालणार त्या न्यायालयांना लागू नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी खटला चालवण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचं ठिकाण ते ठरवलं.
की ज्याच्यामुळे भारतीय ज्युरी हे अर्थातच या क्रांतिकारकांना किंवा या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना सहानुभूती ठेवणारे असतील तर ब्रिटिशांच्या तोंडाला काळं लागेल आणि म्हणून त्यांनी सोय केलेली होती. खटला सुरू झाला. या कम्युनिस्ट नेत्यांनी असं ठरवलं की आता हा खटला हे आपलं व्यासपीठ बनवलं जाईल, ज्याप्रमाणे भगतसिंगांनी बनवलं होतं. आणि त्यांनी या संपूर्ण खटल्याचं कामकाज अत्यंत धैर्याने, त्याची शिक्षा काय माहिती होतं सगळ्यांना, कदाचित जन्मठेप, कदाचित आयुष्यभराचा तुरुंगवास, काही म्हणजे जन्मठेप म्हणजे काही वर्षांची अथवा आयुष्यभराची अशी जन्मठेप होऊ शकते, सगळे धोके होते. त्यांनी ठरवलं की आता निर्भयपणे आपली जी उद्दिष्ट आहेत, ज्याच्यासाठी आपण काम करतो, जी न्याय्य आहेत, ते भले ब्रिटिश सम्राटाला मान्य नसतील परंतु ती न्याय्य आहेत आणि म्हणून ती स्पष्टपणाने मांडायची. आणि हा एक मंच आहे, हे न्यायालय म्हणजे एक मंच आहे. आपण सगळ्या देशाशी बोलतो, सगळ्या देशाशी या माध्यमातून संवाद करतो. त्या भूमिकेतून तिथं सगळे मांडणी, त्यांची बचावाची भाषणं ही झाली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ब्रिटिशांना जे वाटत होतं की आपण कम्युनिस्टांना चिरडून काढू, त्याचा परिणाम उलट झाला. हा खटला हे एक व्यासपीठ बनलं आणि जगामधून, केवळ भारतामधून नव्हे तर जगामधून त्यांना पाठिंब्याचा ओघ सुरू झाला. भारतामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी या मिरत कटाच्या आरोपींची सोडवणूक करण्यासाठी म्हणून त्यांच्या पुढाकाराने इतर अनेक वकील असतील, इतर समाजातले बुद्धिमंत असतील, यांनी एकत्र येऊन समिती बनवली. मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू हे तर त्याच्यामध्ये सहभागी होते, अनेक प्रख्यात वकील होते. इतकंच नव्हे तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी या मिरत कटातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरचे खटले काढून घ्या, त्यांची सुटका करा, अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. आणि त्याच्याबरोबर इतरही काही शास्त्रज्ञ होते. इथपर्यंत हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचला. अर्थातच ब्रिटिशांवरती दबाव आला, परंतु आता ते चूक तर करून बसले होते, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातून मागं जाणं शक्य नव्हतं. त्यांना ही दहशत बसवायचीच होती. महात्मा गांधी हे सुद्धा मिरत कटाच्या आरोपींना भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते. त्यावेळची एक आठवण सांगण्यासारखी आहे की कॉम्रेड डांगे यांना जेव्हा ते भेटले, कॉम्रेड डांगे यांनी त्यांना विचारलं की, आणि कारण त्यावेळेला 1930 साल पुन्हा असहकार चळवळीची दुसरी असहकार चळवळ सुरू होत होती, त्याची हाक दिलेली होती आणि ती चळवळ आता सुरू होणार, तो काळ होता. आणि त्यावेळेला कॉम्रेड डांग्यांनी त्यांना विचारलं की आता जर पुन्हा चौरी चौरासारखं प्रकरण झालं तर तुम्ही चळवळ मागे घेणार का? महात्मा गांधींनी त्यांना उत्तर दिलं नाही. महात्मा गांधी तिथं गेले होते, ते अर्थातच या आरोपींच्याबद्दल, या कटातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवायला तर नक्कीच गेले होते, परंतु या कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसच्या असहकार आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी सुद्धा त्यांची मनोमन इच्छा होती. म्हणजे त्या काळामध्ये स्वातंत्र्याची चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळ यांच्यामध्ये वेगळेपणा निश्चित होता. कारण कम्युनिस्ट पक्षाचं निश्चितपणे असं म्हणणं होतं की आम्हाला कामगार शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करायचं आहे, आम्हाला केवळ काळ्या ब्रिटिशांचं राज्य आणायचं नाही. आणि जी काँग्रेसची संघटना, जी काँग्रेसची आंदोलनं जर जमीनदारांचा खंड बंद करण्याच्या आंदोलनाची हाक देण्याला घाबरत होती किंबहुना त्याला नकार देत होती, त्या काँग्रेसच्या संघटनेपेक्षा आपलं संघटन स्वतंत्र ठेवणे कम्युनिस्टांना भागच होतं. कारण ज्या वेळा असहकाराच्या आंदोलनाची हाक दिली त्यावेळेला महात्मा गांधी असोत किंवा काँग्रेसचे नेते असोत यांनी जमीनदारांचा खंड मात्र तुम्ही विना तक्रार दिला पाहिजे आणि तक्रारी असतीलच काही तर त्या सामोपचाराने मिटवल्या पाहिजेत. जरी ब्रिटिशांनीच निर्माण केलेला जमीनदारांचा वर्ग असला आणि तो ब्रिटिशांची पूर्ण एकनिष्ठ असला तरी त्यांची आर्थिक कोंडी आपण करता कामा नये अशी भूमिका जर काँग्रेस घेत असेल तर अशा काँग्रेसच्या बद्दल कम्युनिस्टांना काही राखीव त्यांचं मत असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. आणि म्हणूनच ते अंतर हे होतं, परंतु ते अंतर इतकंही नव्हतं की ज्याच्यामुळे कम्युनिस्ट हे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकत नव्हते. ते अर्थातच होत होते, परंतु स्वतःची एक आयडेंटिटी ठेवून, स्वतःची वेगळी ओळख कायम ठेवून, स्वतःची आंदोलनं, स्वतःची भूमिका, स्वतःचा ध्येयवाद, स्वतःचा विचार हा जनतेसमोर स्वतंत्रपणे मांडत 1933 साली मिरत कटातले अर्थातच त्याचा निकाल लागला आणि कोणाला 10 वर्ष, कोणाला 12 वर्ष अशा शिक्षा झाल्या.
आणि त्याच्याविरुद्ध अपील झालं वरच्या कोर्टामध्ये. त्या शिक्षा कमी झाल्या आणि साधारण 1933-34च्या दरम्यान त्यातले बहुतेक आरोपी हे शिक्षा भोगून बाहेर आले. कॉम्रेड डांगे आणि कॉम्रेड रणदिवे यांच्या नेतृत्वाचा जिथं कस लागला अशा 2 आंदोलनांबद्दल मी आता बोलणार आहे. एक आहे 1946 झालेला नाविकांचा उठाव आणि दुसरं आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन. दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर त्याच्या शेवटी आझाद हिंद सेनेमधले जे भारतीय सैनिक होते त्यांना कैद केलं गेलं. त्या कैद केलेल्या सैनिकांची सुटका व्हावी अशी मागणी भारतामध्ये जोर धरायला लागली. त्याच्यामध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांचाच त्याला पाठिंबा होता आणि 11 फेब्रुवारी 1945ला याबाबतचा मागणी दिन म्हणून ठरवण्यात आला. अर्थातच हे आंदोलन चिरडून काढायचं हे ब्रिटिशांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे पुन्हा अनेक नेत्यांना तुरुंगामध्ये डांबलं गेलं. या सगळ्या असंतोषाचा वणवा हा सैन्यामध्ये सुद्धा पसरायला लागला आणि तो विशेषतः स्वीकारला गेला नौसैन्यामध्ये. कारण नाविक सैनिकांना दिली जाणारी वागणूक ही अतिशय विषम आणि अतिशय तुच्छतेची होती. शिवाय त्यांचं जीवनही तुलनेने जहाजावरती महिनोन्महिने काढावं लागल्यामुळे अतिशय कठीण होतं. 17 फेब्रुवारी 1946ला याची ठिणगी पडली. INS तलवार वरती मुंबईमध्ये किरकोळ एका नाश्त्याच्या मुद्द्यावरून अधिकारी आणि सैनिक याच्यामध्ये खटका उडाला. अर्थातच खटक्याचा मुद्दा निमित्त जरी ते असलं तरी त्याच्या मागचा असंतोष हा फार मोठा होता आणि नाविकांच्या मनामध्ये स्वातंत्र्यांचा स्फुल्लिंग हा चेतवला गेलेला होता. आझाद हिंद सेना जर उभी राहू शकते आणि ते जर ब्रिटिशांविरुद्ध उभे राहू शकतात तर मग आम्ही सुद्धा मागे का राहायचं अशा प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये होती. विशेषतः दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण एवढा पराक्रम केल्यानंतर पुन्हा आपण एका परतंत्र देशामध्ये एका परकीय सत्तेचे सैनिक आहोत ही भावना अर्थातच त्यांच्या मनामध्ये बोचत होती. एक किरकोळ नाश्त्याच्या प्रश्नावरून वाद झाल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्याने त्या नौसैनिकाला ऐकवलं, यू डिझर्व दिस इंडियन डॉग्स, आणि ही शेवटची ठिणगी ठरली. नाविकांनी संप सुरू केला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना कैद केलं. शस्त्र हातात घेतली. रेडिओ यंत्रणेचा वापर करून मद्रास, कलकत्ता, कराची या ठिकाणी असलेल्या जहाजांनाही संदेश गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा संपाचा वणवा पसरला. 23 जहाजांवरती भारतीय नौसैनिक हे संपावरती गेले आणि त्यांनी शस्त्र हातात घेतली. ब्रिटिश सत्तेचं धाबं दणाणलं. त्यांनी अर्थातच हा संप किंवा हा उठाव चिरडून काढण्यासाठी सर्व तयारी सुरू केली. पुणे असेल, नाशिक असेल या ठिकाणाहून मुंबई बंदराच्या दिशेने चिलखती गाड्या आणि सैनिकांची कूच सुरू झाली. पण ते जाणार होते मुंबईच्या रस्त्यावरून. त्याची दखल मुंबईमधल्या कॉम्रेड रणदिवे आणि कॉम्रेड डांगे यांनी घेतली, कम्युनिस्ट पक्षाने घेतली. पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि त्याप्रमाणे कॉम्रेड डांगे आणि रणदिवे या नौसैनिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी बंदरावरती गेले. तिथे संपूर्ण उठाव झालेला असल्यामुळे त्यांचा प्रवेशही तिथं तेवढा अवघड नव्हता अशी परिस्थिती तिथं संपूर्ण निर्माण झालेली होती. त्यांनी त्यांच्याशी बोलणी केली आणि संध्याकाळीच कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसवरती बैठक झाली. 22 फेब्रुवारीला सार्वत्रिक संपाची हाक देण्याचा निर्णय झाला. संपूर्ण जनता, केवळ गिरणी कामगार युनियन, केवळ गिरणी कामगार नव्हे तर सर्व कामगार, मग ते गोदी कामगार असतील, रेल्वे कामगार असतील, सर्व कामगार, सर्व जनता, नागरिक, मध्यमवर्गीय सर्व रस्त्यावरती उतरले. एकीकडे ब्रिटिश सैन्याच्या गाड्या रस्त्यावरून बंदराच्या दिशेने धावत होत्या आणि दुसरीकडे सैन्याच्या या गाड्यांना अडवण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत होती. ब्रिटिश सैन्य अंधाधुंद गोळीबार करत सुटलं होतं. 300 माणसं त्या दिवशी रस्त्यावरती या सैनिकांच्या गोळ्यांनी टिपली. त्यामध्ये कॉम्रेड कमल दोंदे यांचाही समावेश होता. आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कॉम्रेड कुसुमताई रणदिवे, ज्यांचा मी मगाशी व्याख्यानात उल्लेख केला, त्या कॉम्रेड BT रणदिवे यांच्या भगिनी या सुद्धा या आंदोलनामध्ये जखमी झाल्या. खरं म्हणजे कमल दोंदे आणि त्या बरोबरच होत्या. त्यांचे कमल दोंद्यांना छातीमध्ये गोळी लागली आणि कुसुमताई रणदिवे यांच्या पायामध्ये गोळी गेली आणि त्या गोळीने त्या जखमी झाल्या. आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की त्यांच्या मृत्यूपर्यंत ती गोळी त्यांच्या पायात तशीच होती, ती त्यांच्या लक्षातही नव्हती. एका आजाराच्या निमित्ताने एक्सरे काढला तेव्हा अचानकपणे अपघाताने ती गोळी आहे हे लक्षात आलं. अशा प्रकारचा एक विचित्र योगायोग, त्याला मी स्वतः साक्षीदार आहे. असो, तर या रस्त्यावरती हा जो प्रचंड संघर्ष झाला याच्यामुळे ब्रिटिशांचं धाबं दणाणलं. परंतु काँग्रेस
आणि मुस्लिम लीग यांनी मात्र या संपाला पाठिंबा द्यायचं नाकारलं. त्यांनी ब्रिटिशांप्रमाणेच एका अर्थाने असं आवाहन केलं, तुम्ही ताबडतोब शरण या. नौसैनिकांनी सांगितलं की आमची कोणाची बडतर्फी होता कामा नये. आमच्या ज्या दर्जाबाबतच्या आणि आम्हाला मिळणाऱ्या वागणुकीबाबतच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि इतर काही त्यांनी मागण्या केल्या. त्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला अर्थातच ब्रिटिश सत्तेने नकार दिला. वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं की तुमची बडतर्फी होणार नाही याची आम्ही हमी देतो. यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगणं आवश्यक आहे, नौसैनिकांनी हा उठाव केल्यानंतर युनियन जॅक खाली काढलेला होता. म्हणजे ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून त्या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा, मुस्लिम लीगचा झेंडा आणि कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा हा त्यांनी जहाजावरती फडकवलेला होता. म्हणजे त्यांचे राजकीय इरादे आणि राजकीय भूमिका अतिशय स्पष्ट होत्या. पण असं असून सुद्धा म्हणजे त्यांच्यामधला स्वातंत्र्यांचा स्फुल्लिंग हा इतका स्पष्ट असून सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाने खूपच पडती भूमिका घेतली. अखेर नौसैनिकांना शरण यावं लागलं. त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्या शब्दावरती विश्वास ठेवून भारतीय जनतेसमोर शरण येत आहोत, ब्रिटिश सत्तेसमोर नाही. परंतु त्यांना दिलेल्या आश्वासना हरताळपासून त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. त्या सगळ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट अशी की यापैकी एकाही नौसैनिकाला भारतीय सैन्यामध्ये सुद्धा सेवेत घेण्यात आलं नाही. ही एका अर्थाने अत्यंत खेदाने नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. ही आहे नाविकांच्या उठावाची 1946ची कथा. त्यानंतर स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्याच्या सुमारासच निजामाच्या राज्यामध्ये एक उठाव झाला आणि तो म्हणजे तेलंगणाचा उठाव. आपल्याला माहिती आहे की निजाम हा एक असा सत्ताधीश होता की ज्याची सत्ता केवळ जुलूम, जनतेवरचा जुलूम, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्माण केलेली जमीनदारी, 40% जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवून तो उडबत असलेला विलासाचे उपभोग आणि जनतेचं शोषण यावरती आधारलेली ती सत्ता. त्यांनी भारतामध्ये सहभागी व्हायचं नाकारलं आणि कुठलाच निर्णय न देता एका अर्थाने स्वतंत्र हैदराबाद राज्याची उभारणी करण्याच्या तो प्रयत्नामध्ये होता. आणि त्याच्या मदतीला त्यांनी एक धर्माच्या नावावरतीच थोडंसं त्वेष ज्यांच्यामध्ये चढलेला होता असे अत्यंत अत्याचारी अशा प्रकारचं एक रझाकारांचं सैन्य निर्माण केलेलं होतं, ज्यांनी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा अनन्वित अत्याचार केले आणि तिकडे हैदराबाद राज्यात म्हणजे तेलंगण परिसरामध्ये सुद्धा ते अनन्वित अत्याचार जनतेवरती करत होते. आंध्र प्रदेशमध्ये त्याच्या विरोधामध्ये त्या म्हणजे हैदराबाद संस्थान म्हणजे आजचा आंध्र प्रदेश त्या आणि तेलंगणा त्या प्रदेशामध्ये त्याच्या विरोधामध्ये खालच्या पातळीवर जनतेच्या म्हणजे अगदी ग्राम पातळीवरती उठाव होत होता. जमीनदारांचे अत्याचार आणि रझाकारांचे अत्याचार, विशेषतः वेठ भिकारी याच्या विरोधामध्ये हे जनता उठत होती. त्यांना सशस्त्र चिरडून काढण्याचं काम रझाकार आणि जमीनदारांचे सैन्य किंवा त्यांचे गुंड करत होते. स्वाभाविकच त्याच्या विरोधामध्ये जनतेला सुद्धा शस्त्र घेऊन स्वतःचा बचाव करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि अशा प्रकारे तेलंगणाच्या मध्ये 2000 गावांमध्ये अशा प्रकारच्या स्वतंत्र म्हणजे आमच्या गावात आमचं राज अशा पद्धतीने आम्ही निजामाचे राज्य मानत नाही, कारण निजाम हा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये होता किंवा त्याची त्यांनी घोषणाच केलेली होती. यामुळे ते प्रत्यक्ष हैदराबाद हे भारतामध्ये तांत्रिक अर्थाने नव्हतं. जनता मात्र 100% भारतामध्ये सहभागी व्हायचं याच भूमिकेची होती. यामुळे त्या 2000 गावांमध्ये आता निजामाला इथं प्रवेश नाही अशी भूमिका घेऊन तिथल्या गावकऱ्यांनी, तिथल्या गाव समित्यांनी, किसानांच्या समित्यांनी तिथल्या स्थानिक जे कसणारे शेतकरी होते त्यांच्यामध्ये त्या जमिनी वाटण्याचं सुद्धा काम सुरू केलेलं होतं. अशा प्रकारे एक तेलंगणाचा उठाव हा सुद्धा या देशातला एक दैदिप्यमान असा उठाव होता. त्या उठावाचा एक वैचारिक नेतृत्व ज्याला म्हणतो ते करण्यामध्ये जे अनेक अति थोर नेते होते, त्याच्यामध्ये कॉम्रेड पी सुंदरय्या होते, त्याचप्रमाणे कॉम्रेड बीटी रणदिवे हे सुद्धा होते. त्यानंतर स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्यानंतर अर्थातच निजामाचं जे संस्थान होतं हे भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलं जनतेच्या इच्छेप्रमाणे. संपूर्ण जनतेने त्याचं प्रचंड स्वागत केलं. परंतु हे होत असताना निजामाच्या ज्या जुलमावरती तिथे जमीनदारी जोपासलेली होती आणि ज्या जमीनदारीच्या विरोधामध्ये तिथल्या जनतेने उठाव केलेला होता तो उठाव सुद्धा तितक्याच क्रूरपणाने चिरडला गेला. आणि ती घटना मात्र ही एका अर्थाने म्हणजे शेतकऱ्यांच्या, किसानांच्या, शेतमजुराच्या आंदोलनाच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिकूल गोष्ट होती की स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारतातल्या सत्तेची वागणूक
ही या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना मिळणारी आणि निजामाच्या राज्यामध्ये मिळणारी याच्यामध्ये फारसा फरक नाही, अशाच प्रकारचं एक दर्शन ते झालेलं होतं. आणि म्हणून हा संपूर्ण कालावधी म्हणजे 1946 ते 1947 आणि त्याच्यानंतरचं 1 वर्ष हा एक निर्णायक असा टर्निंग पॉईंटचा कालावधी होता. तो दुसऱ्या एका अर्थाने सुद्धा होता की नाविकांचा उठाव 1946 साली झाला, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत तो संपला, परंतु त्याचा अत्यंत दीर्घकालीन असा परिणाम हा म्हणजे ज्या निर्णायक परिणाम हा ब्रिटिश सत्तेवरती झाला आणि त्यांनी भारतामधून जाण्याचा निर्णय 100% पक्का केला. आणि ताबडतोब फेब्रुवारीच्या अखेरीला हा उठाव संपल्यानंतर मार्च 24लाच त्यांनी पुन्हा एक कॅबिनेट मिशन पाठवलं आणि नेमकी आता भारतामध्ये सत्तांतराची प्रक्रिया कशी होणार याविषयीची बोलणी सुरू केली. अर्थात त्याच्यामध्ये भारताची फाळणी होणं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला एक प्रकारे बढावा देणं या सर्व घटना घडतच होत्या. क्लेमेंट ॲटली हे त्यावेळेला ब्रिटनचे पंतप्रधान होते. क्लेमेंट ॲटली 1956 मध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 9 वर्षांनी भारतामध्ये आले, भारताच्या भेटीवरती. त्यावेळेला त्यांनी कलकत्ता हायकोर्टाचे एक न्यायाधीश चट्टोपाध्याय यांच्याशी चर्चा करताना जे काही मुद्दे मांडले ते त्यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिलेले आहेत. आणि ते सांगतात की क्लेमेंट ॲटली यांना त्यांनी विचारलं की ब्रिटिशांना खरोखर भारतीय आंदोलनापैकी असे कुठली आंदोलनं होती की ज्याच्यामुळे ब्रिटिश सत्ता कुठेतरी हादरली किंवा ब्रिटिश सत्तेला आपल्याला धोका आहे अशी जाणीव झाली. याबाबत क्लेमेंट ॲटली यांनी सांगितलं की 1942च्या आंदोलनाने आम्हाला फारसा धक्का बसला नाही, कारण ते आंदोलन एका अर्थाने आंदोलन म्हणून हे संघटित नव्हतं, परंतु आम्हाला जो निर्णायक धक्का बसला ते 1946च्या नाविक उठावामुळे आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं आणि आझाद हिंद सेनेमुळे. आझाद हिंद सेना आणि नाविकांचा उठाव यामुळे आम्हाला निर्णायकरित्या हे पटलं की आता भारतामध्ये आपली सत्ता चालवण्यासाठी जे सशस्त्र सैन्य आहे ते आपल्या ताब्यात राहणं शक्य नाही आणि त्यामुळे आता भारतातली सत्ता टिकवणं शक्य नाही. इतका निर्णायक परिणाम या नाविकांच्या उठावाने साधला. यानंतर आपण पाहूया संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे ही मागणी होती आणि अर्थातच काँग्रेसचाही त्याला पाठिंबा होता. परंतु स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळची परिस्थिती ही आपल्याला माहिती आहे, ही अतिशय धोकादायक अशा प्रकारची बनली होती, कारण देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष घटनेमध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली नाही, कारण देशामधले मतभेद आणि आंदोलनं ही एका विकोपाला जाण्याचा धोका होता म्हणून. परंतु त्याच्यानंतर जनतेला फार काळ थांबवणं शक्य नव्हतं. 1952 मध्ये आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी एका कार्यकर्त्याने आमरण उपोषण केलं, त्याचा मृत्यू झाला आणि म्हणजे 1953 मध्येच आंध्र प्रदेशची निर्मिती करावी लागली आणि राज्य पुनर्रचना आयोग नेमला गेला. त्याचा अहवाल 1955 मध्ये आला. तो अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत आणि आल्यानंतर सुद्धा असं दिसून आलं की मुंबई ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला जोडू द्यायची नाही अशा प्रकारचा पणच मुंबईमधल्या भांडवलदारांनी आणि गिरणी मालकांनी बांधलेला होता. म्हणजे भाषिक राज्याची मागणी, एका राज्याची एक भाषा असावी आणि एका भाषेचं एक राज्य असावं अशा प्रकारची एक सामान्य लोकशाहीची मागणी ही सर्व देशामध्ये 14 प्रांतांच्या म्हणजे 13 प्रांतांच्यासाठी ही राज्य पुनर्रचना आयोगाने मान्य केली, परंतु फक्त महाराष्ट्र आणि पंजाब याचा मात्र त्याला अपवाद केला गेला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झाला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा काही भाग की जो स्पष्टपणाने मराठी भाषिक आहे, म्हणजे जो आज महाराष्ट्रामध्ये जरी नसला तरी जो स्पष्टपणाने मराठी भाषिक आहे, तो कर्नाटक राज्याला जोडला गेलेला होता, म्हणजे त्यावेळेच्या म्हैसूरला जोडला गेलेला होता. यामुळे मराठी जनतेमधल्या असंतोषाचं एक प्रतिनिधित्व करणारी एक सुरुवातीला परिषद तयार झाली. परंतु काँग्रेसने, अर्थातच काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे शंकरराव देव हे त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेचेही अध्यक्ष होते. जसा हा अहवाल आला तसा या परिषदेचा रंग बदलायला लागला, कारण काँग्रेसचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. इतर सर्व पक्षाचे प्रतिनिधी असले तरी सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाने सरकारी अहवाल आल्यानंतर पडतेपणाची भूमिका घेतली, कचकाऊ भूमिका घेतली आणि नंतर तर स्पष्टपणाने त्या विषयावरती कुठलंही आंदोलन करायचं टाळलं. यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती झाली
आणि त्या ठिकाणी कॉम्रेड डांगे यांचं नेतृत्व आणि एकंदरच कम्युनिस्ट पक्षाचा त्याच्यावरचा प्रभाव हा स्पष्ट होऊ लागला आणि अत्यंत स्वाभाविकपणाने तो अभिव्यक्त होऊ लागला. त्यांच्याबरोबरच अर्थातच समाजवादी नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नाना पाटील यांच्यासारखे नेते, हे सर्व, दादासाहेब गायकवाड, ही सर्व मंडळी अर्थातच त्याच्यामध्ये सहभागी झालेली होती. या सर्व कालावधीमध्ये कॉम्रेड डांगे आणि कॉम्रेड रणदिवे यांच्या नेतृत्वाचा कस नेमका कुठे लागतो हेच एवढं फक्त मी आता सांगणार आहे, कारण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाबद्दल बोलण्यासाठी 2 तासाचा वेळ सुद्धा अपुरा ठरेल. कम्युनिस्ट पक्ष हा असा एकच पक्ष होता की ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेची भूमिका तर घेतलीच होती, परंतु मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची जी अत्यंत वाजवी आणि भाषिक राज्याची मागणी होती तिला पूर्ण पाठिंबा दिला होता. आणि याच्या उलट आपल्याला दिसेल की समाजवादी पक्ष, या समाजवादी पक्षात मात्र अशोक मेहता हे सर्वात प्रमुख नेते यांची भूमिका मुंबई महाराष्ट्राला मिळू नये अशी होती आणि समाजवादी पक्ष हा मात्र समितीमध्ये होता. म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये सरळ सरळ दुफळी होती आणि तीच गोष्ट अर्थात काँग्रेसमध्ये होती. काँग्रेसचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे संयुक्त महाराष्ट्राच्या तुलनेने बऱ्यापैकी बाजूचं होतं, तरी त्यांनी प्रत्यक्ष लढा करायचं नंतर नाकारलं तरी सुद्धा, परंतु त्यांची अखिल भारतीय पातळीवरची भूमिका वेगळी होती. कॉम्रेड रणदिवे आणि कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाचा कस या ठिकाणी आहे की संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणी आणि एकंदर भाषिक राज्याची मागणी ही देशाच्या पातळीवरती जी कम्युनिस्ट पक्षाची भाषावार प्रांत रचनेची आणि लोकशाहीचं प्राथमिक युनिट, एक प्राथमिक पातळी म्हणून राज्य ही भाषावारच झाली पाहिजेत, जनतेच्या भाषेतच राज्य कारभार चालला पाहिजे, प्रादेशिक भाषिक संस्कृती आणि त्याच्यावर उभं राहिलेलं सरकार, त्याच्यावर उभं राहिलेलं राज्य हेच लोकशाहीची खात्री आहे. किंबहुना राष्ट्रीय एकजूट जर करायची असेल, राष्ट्रीय एकात्मता जर आपल्याला अपेक्षित असेल तर त्यासाठी राज्यांची निर्मिती ही अशीच झाली पाहिजे, अशी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका या 2 नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये 100% अंमलात आणली आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या संपूर्ण आंदोलनावरती आपला ठसा हा कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाने, आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि त्यांच्या एकंदरच मराठी मध्यम वर्गामध्ये असलेल्या साहित्य वर्तुळामध्ये असलेल्या प्रभावाने ही सिद्ध केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे शेकडो कार्यकर्ते प्रत्यक्ष सहभागी झाले, अनेक जखमी झाले, त्यातले काही प्राणाची आहुती देऊन मृत्युमुखी सुद्धा पडले. Rioting breaks out in Bombay, where the All India Congress Committee, India's ruling party, is in conference. The instigators are the Marathas, and Prime Minister Nehru gives them the rough edge of his tongue at a Congress rally. The Marathas are one of the main racial groups in this huge cosmopolitan city. They want Bombay included in the new Maharashtra state, and they're saying so in no uncertain terms. When Nehru's government began forming new Indian states and merging various territories into bigger states, trouble was inevitable. For although India has to be organized, her hundreds of different communities make it a superhuman task. Dozens of demonstrators are arrested as the rioting spreads. Nehru opposes the Marathas' demand. He wants to retain Bombay, with its 1.5 million population, under the central government's control. He strongly condemns. हे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन 1960 मध्ये अखेर यशस्वी झालं आणि 1 मे 1960ला आज ज्या महाराष्ट्राला आपण ओळखतो त्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र अस्तित्वामध्ये आला. अर्थात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा सर्व तपशील मी वेळेअभावी या इथं मांडत नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामधून निर्माण झालेल्या ज्या काही सकारात्मक, अत्यंत जबाबदार अशा प्रकारच्या मागण्या होत्या, त्याचं अत्यंत विपरीत आणि विकृत रूप हे आपल्याला नंतरच्या काळात पाहायला मिळालं. पण अर्थात तो स्वतंत्र इतिहास आहे, त्याच्याबद्दल स्वतंत्र बोलावं लागेल. मी या ठिकाणी कॉम्रेड रणदिवे यांची फक्त एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मुद्दाम सांगतो की कॉम्रेड डांगे हे प्रत्यक्ष, कॉम्रेड डांगे यांचा जो कल होता आणि त्यांचा एकंदर स्वभाव आणि त्यांचं जे काही सशक्त म्हणजे त्यांची बलस्थानं जी होती त्याच्यामध्ये त्यांचं वक्तृत्व, लोकांशी संवाद साधण्याची त्यांची हटोटी आणि सभा जिंकण्याची त्यांची हटोटी ही अतुलनीय होती आणि त्याप्रमाणे त्या सभा जिंकतही होते आणि त्याप्रमाणे ते लोकप्रिय होते सुद्धा. परंतु कॉम्रेड रणदिवे यांनी या आंदोलनामध्ये ज्याला आपण पक्षाचं प्रत्यक्ष संघटन म्हणतो, हे प्रत्यक्ष संघटन रस्त्यावरती उतरवणं, त्याला एक
निश्चित अशी वैचारिक दिशा देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. कारण या आंदोलनामध्ये असा एक धोका निश्चितच होता की जर या आंदोलनाला मराठी दुराभिमानाचा किंवा भाषिक द्वेषाचा जर काही लवलेश सुद्धा त्याच्यात आला असता तर त्या ठिकाणी दंगे सुद्धा पेटू शकले असते. परंतु कॉम्रेड रणदिवे यांच्या नेतृत्वाने सातत्याने ही दक्षता घेतली. आपल्या पक्षाच्या सदस्यांना सातत्याने याच्याबद्दल प्रबोधित केलं की आपल्याला केवळ मराठी जनतेला जागं करायचं नाही, तर आपल्याला इतर भाषिक जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुरक्षेची भावना निर्माण केली पाहिजे आणि त्यांच्यामधून सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका याबद्दलची सांगून त्यांना या भाषिक राज्याच्या मागणीसाठी, मराठी राज्याच्या मागणीसाठी तयार केलं पाहिजे, त्यांचा पाठिंबा मिळवला पाहिजे. ही भूमिका म्हणजे आपल्याला असं दिसेल की हे दोन्ही नेते आपल्या पद्धतीनं पूर्णत्वाने या आंदोलनाच्या बाजूने उतरलेले होते आणि या दोन बाजू त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने कशा सांभाळल्या होत्या याचंच हे निदर्शक आहे. संयुक्त महाराष्ट्राची चर्चा आपण केली, परंतु आपल्याला पुन्हा थोडंसं मागे जाऊन भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेमकं काय घडलं याचा विचार करणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस बरोबर नेमके संबंध कसे असले पाहिजेत याच्याविषयी पक्षामध्ये अर्थातच दोन मतं होती आणि ते स्वाभाविक होतं. कारण कम्युनिस्टांचा उद्देश हा वसाहतवादी सत्ता तर उखडून देणं होताच, मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, परंतु त्याच्यानंतर कामगार शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करणं, समाजवादाची उभारणी करणं हे उद्दिष्ट होतं. काँग्रेसचं उद्दिष्ट हे मर्यादित होतं आणि ते सुरुवातीच्या काळात तर संपूर्ण स्वातंत्र्याचं सुद्धा नव्हतं. मुद्दाम या ठिकाणी आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे की गया काँग्रेसमध्ये म्हणजे 1922 चौरी चौराची घटना झाल्यानंतर जे काँग्रेस झाली त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट जाहीरनामा हा गुप्तपणाने छापून तिथं वाटला आणि इतकंच नव्हे तर त्याने असाही आग्रह धरला, असे पत्रकारही वाटले की काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी. म्हणजे कम्युनिस्टांनी ही मागणी या डांगे रणदिवे तर त्यावेळेला नव्हते, परंतु डांगे यांच्या बरोबरीनं ही मागणी 1922 मध्ये कम्युनिस्ट पक्ष करत होता, ती काँग्रेसने 1930 मध्ये त्याचा स्वीकार केला. परंतु असं जरी असलं आणि काँग्रेसने जरी जमीनदारांच्या बाबतीत किंवा भांडवलदाराच्या बाबतीत तुलनेने सौम्य भूमिका घेतलेली असली तरी सुद्धा ब्रिटिश सत्ता, ब्रिटिश वसाहतवाद हा मुख्य शत्रू असल्यामुळे काँग्रेस बरोबर सातत्याने सहकार्याची भूमिका, स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग अशीच कम्युनिस्टांची नीती आणि व्यवहार राहिला. परंतु स्वातंत्र्य आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे स्वातंत्र्य उंबरठ्यावर असताना आपण जसं मगाशी पाहिलं की नाविकांचा उठाव असेल किंवा तेलंगणमध्ये निजामाच्या विरोधात जो उठाव झाला, जमीनदारीच्या विरोधात जो उठाव झाला त्याबाबत असेल, स्वातंत्र्य मिळताना आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या सरकारांनी किंवा काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी काही प्रमाणात प्रतिगामी भूमिका घेतल्या, जनविरोधी भूमिका घेतल्या. त्याच्यामुळे अर्थातच या सर्व कामगार शेतकरी संघटनांमध्ये आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की खरोखर आता काँग्रेसबद्दल नेमकी भूमिका अधिक ठळकपणाने, अधिक नेमकेपणाने घेण्याची गरज आहे. कारण आता काँग्रेस ही सत्ताधारी आहे आणि नेमकी याच वेळेला पक्षाकडून एक चूक झाली. काँग्रेस स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आली, सत्तेवर आल्यानंतर ताबडतोब या सत्तेविरोधामध्ये एक संघर्ष उभा करणं ही चूक होती. परंतु त्यावेळेला 1948 साली पक्षाने ही भूमिका घेतली. त्यावेळेला कॉम्रेड BT रणदिवे हे पक्षाचे सेक्रेटरी होते. कलकत्ता काँग्रेसमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 1948 ते 50 या काळामध्ये ही एक साहसवादी म्हणता येईल अशी भूमिका होती. त्याचा उद्देश अतिशय स्पष्ट होता, अतिशय एका अर्थाने चांगला सुद्धा होता की भारतामध्ये कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणण्यासाठी अधिक प्रखरपणाने काय आंदोलनं करण्याची गरज आहे आणि ती आपण आताच केली तर स्वतंत्र भारतामध्ये एक वेगळा ठसा कामगार शेतकऱ्यांचा उमटेल. परंतु ही भूमिका ही साहसवादी ठरली, कारण एकतर जनतेचा त्या प्रमाणामध्ये त्याला पाठिंबा नव्हता आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी तो लढा अतिशय तीव्रपणाने चिरडून काढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाचंही नुकसान झालं आणि एकूणच पक्ष संघटना, कामगार संघटना यांची पिछेहाट झाली. कॉम्रेड रणदिवे यांच्यावरती पक्षाने कारवाई करून त्यांना सेक्रेटरी पदावरून दूर केलं. परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, मग अशी मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की कॉम्रेड रणदिवे यांची पक्षनिष्ठा आणि विचारप्रणालीवरची निष्ठा आणि ध्येयनिष्ठा इतकी प्रखर होती की त्यांच्या या धोरणाला, त्यांच्या भूमिकेला, जे अर्थातच एकट्याचं धोरण नव्हतं, परंतु तरी सुद्धा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली
आणि पक्षाने केलेल्या कारवाईचा नम्रपणाने स्वीकार करून ते पक्षाचे सामान्य सभासद म्हणून काम करत राहिले. त्या काळामध्ये त्यांनी 2 पुस्तकंही लिहिली की जे इकॉनॉमिक्सचे ते तज्ज्ञ होते, की भारतीय प्लॅनिंग त्यावेळेला सुरू झालेलं होतं, की भारतीय प्लॅनिंग नेमकं काय आहे, याचे काय परिणाम होतील, भारताची आर्थिक व्यवस्था काय आहे आणि त्याच्यात काय केलं पाहिजे याच्याबद्दलचे अत्यंत 2 उत्कृष्ट ग्रंथ हे त्यांनी त्या काळात लिहिलेले आहेत 1955 मध्ये. कॉम्रेड अर्थातच रणदिवे हे पक्षनिष्ठा असल्यामुळे आणि विचारप्रणालीवरती त्यांची निष्ठा आढळ असल्यामुळे 1956-57 पासून ते पुन्हा पक्षामध्ये पूर्वीच्या पदावरती म्हणजे सेंट्रल कमिटीमध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांचं कार्य जे पहिलं होतं त्याच पद्धतीनं पुढे सुरू राहिलं. परंतु या काळामध्ये पक्षामध्ये 2 मतं ही अधिक प्रखरपणाने पुढे येऊ लागली आणि त्याच्यामध्ये अर्थात कॉम्रेड डांगे आणि कॉम्रेड रणदिवे 2 विरुद्ध बाजूला होते. आणि ती मतं अशी की काँग्रेसबद्दल नेमकी काय भूमिका घ्यायची, कारण स्वातंत्र्यापूर्वी जरी ही 2 मतं पक्षामध्ये असली तरी सुद्धा काँग्रेस ही सत्ताधारी नव्हती. परंतु काँग्रेस सत्ताधारी झाल्यानंतर आता या मताला एक विशेष मूल्य प्राप्त झालं, कारण आता सरकारशी आणि सत्ताधारी पक्षाशी संपूर्ण सहकार्य करण्याची आणि त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रश्न आला. त्यावेळेला या 2 बाजू या व्यवहारता जर पाहिलं व्यावहारिक पातळीवरती महत्त्वाच्या ठरल्या आणि म्हणून पक्षामधले मतभेद हे अधिक मोठे होत गेले. त्याचप्रमाणे इतरही अनेक छोट्या मोठ्या गोष्टींबद्दलचे मतभेद, संघटनात्मक काही मुद्दे आणि यामधून 1964 मध्ये पक्षामध्ये फूट पडली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट ही या पक्षामधून हा आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असे 2 पक्ष झाले. अर्थातच त्याच्यामध्ये भारत चीन संघर्षामध्ये पक्षातल्या एका गटाने घेतलेल्या भूमिकेचा अत्यंत खोटेपणाने विपर्यास केला गेला आणि त्यांच्याविरुद्ध काही कारवाई केली गेली, हे सुद्धा एक निमित्ताचं कारण होतं. 1964 सालानंतर ही पक्षातली फूट झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यांची वाटचाल ही एक वेगळ्या पद्धतीनं एका दुहेरी अशा म्हणजे ताणामधून गेली. एका बाजूला काँग्रेसचं सरकार घेत असलेल्या प्रागतिक भूमिका म्हणजे राष्ट्रीयकरणाची भूमिका असेल किंवा संस्थानिकांचे तनखे रद्द करण्यासारखी भूमिका असेल त्याला पाठिंबा तर द्यायचा, परंतु त्याच वेळेला त्या मक्तेदार भांडवलदार असतील किंवा एकंदरच देशामधले बडे व्यापारी असतील त्यांच्या बाजूनी भूमिका घेत कामगार विरोधी भूमिका घेत राहण्याची जी सरकारची नीती होती त्यालाही विरोध करत राहायचा. अशा दुहेरी म्हणजे बाजूनी या 2 बाजूनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भूमिका घेत गेला आणि कॉम्रेड रणदिवे हे इतर नेत्यांप्रमाणेच हे त्याच्यामध्ये होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की 1964 साली जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली म्हणजे वेगळा झाला तो CPI मधून, त्यावेळेला जे पहिलं पॉलिट ब्युरो ते 9 जणांचं निर्माण झालं त्याच्यामध्ये कॉम्रेड रणदिवे यांचा समावेश होता. इतकं या सगळ्या धोरण ठरवण्यामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका होती. 1970 साली अत्यंत नाईलाजाने C2 सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सची स्थापना करावी लागली. म्हणजे कामगार जरी पक्षामध्ये फूट झालेली असली तरी सुद्धा आपण कामगार संघटनाही एक ठेवली पाहिजे म्हणजे आयटक एक ठेवली पाहिजे अशी भूमिका पक्षाची होती, कॉम्रेड रणदिवे यांची होती. परंतु त्यावेळेचे काही संघटनात्मक आयटक बनले असे काही समस्या निर्माण झाल्या की अतिशय नाईलाजाने C2 ची स्थापना करावी लागली. महत्त्वाचा मुद्दा असा की C2 स्थापना झाल्यानंतर C2 स्थापना होत असताना कॉम्रेड रणदिवे हे C2 संस्थापक अध्यक्ष ठरले. परंतु मला अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा मांडायचा आहे की C2 स्थापना करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर कॉम्रेड रणदिवे यांचं मार्गदर्शन जे C2ला सातत्याने ते प्रमुख मार्गदर्शक होते त्यांचं मार्गदर्शन हे ट्रेड युनियन चळवळीची एकजूट तरीही कशी टिकून राहील आणि एक नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी करणं आणि सर्व संघर्ष हे नॅशनल कोऑर्डिनेशन आपापसातले मतभेद विसरून सुद्धा मग ते भांडवलदारांच्या सामायिक धोरणाविरुद्ध असतील हे एकत्रितच झाले पाहिजेत अशा प्रकारचीच भूमिका ही त्यांनी प्रत्येक वेळेला मांडली आणि ती प्रत्यक्षामध्ये आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणीबाणीच्या बद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली भूमिका ही तर निर्णायक महत्त्वाची ठरली आजपर्यंतच्या राजकारणामध्ये. कॉम्रेड डांगे यांनी 1957-60 नंतर आणि विशेषतः 64 नंतर ज्या भूमिका घेतल्या त्या स्पष्टपणाने काँग्रेस पक्षाशी केवळ युती करण्याच्याच राहिल्या नाहीत तर काँग्रेस पक्षाला सातत्याने जवळजवळ प्रत्येक प्रश्नावरती पाठिंबा देण्याच्याच राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला की 1974चा रेल्वे कामगारांचा संप असेल किंवा विशेषतः 1975 साली इंदिरा गांधींनी आणलेली आणीबाणी असेल त्यावेळेला कॉम्रेड डांगे यांनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतला, आणीबाणीला पाठिंबा दिला.
त्याआधी झालेल्या रेल्वे कामगारांच्या संपामध्ये पुन्हा एक मुद्दा सांगायचा राहिला. कॉम्रेड रणदिवे यांचं नेतृत्व अतिशय महत्त्वाचं ठरलं. ज्याप्रमाणे अर्थात त्या संपामध्ये सर्व विचाराच्या संघटना जरी असल्या तरी कॉम्रेड रणदिवे या त्या संपाच्या नेतृत्वामधले एक अतिशय महत्त्वाचे नेते होते. कारण C2चा सुद्धा सहभाग त्या संपामध्ये एक कामगार संख्या म्हणून सुद्धा हा लक्षणीय असा मोठा होता. 1975 नंतर 77 पर्यंत कॉम्रेड रणदिवे हे अंडरग्राऊंड होते. कारण पुन्हा जेलमध्ये जाऊन बसणं म्हणजे पुन्हा बाहेर जी चळवळ चालवायची आहे या चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नाही अशी परिस्थिती निर्माण करणं होतं. अंडरग्राऊंड राहून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन चळवळीला केलं आणि आणीबाणीला असलेला विरोध किंवा कामगारांनी अशा परिस्थितीत सुद्धा कोणते लढे चालू ठेवायचे यासाठी त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. 1980 ते 90 या दशकामध्ये आपल्याला दिसेल की भारतामध्ये फुटीरतावादी आंदोलनांचा एक उद्रेक झाला. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला दिसेल की पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी असेल किंवा तिकडं बंगालमध्ये असेल गोरखालँड इत्यादी किंवा इकडं आसाममध्ये असेल अशा प्रकारची विविध आंदोलनं ही त्यावेळेला निर्माण होत होती की ज्याचा स्पष्ट रोख ही भारताची राष्ट्रीय एकात्मता प्रादेशिक एकात्मता ही नाकारून एक स्वतंत्र राष्ट्र निर्मिती करणं किंवा एखादा फुटीरतावादी असा एक तुकडा भारतापासून वेगळा काढणं अशा प्रकारची ती भूमिका होती. कॉम्रेड BT रणदिवे यांनी सातत्याने म्हणजे पॉलिट ब्युरोच्या किंवा पक्षाच्या मार्फत असेल परंतु त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे या सगळ्या समस्येचं या तिथल्या ज्या काय मागण्या पुढे येत आहेत त्याच्या जनतेशी त्याचा संबंध काय त्याच्याबद्दल पक्षाने भूमिका काय घेतली पाहिजे याच्याबद्दल जे सिद्धांतन केलं याच्याबद्दल जे मार्गदर्शन केलं ते एकंदर पक्षाला आणि भारत एक राष्ट्र म्हणून विचार केला तर त्याला अत्यंत उपकारक ठरलं अत्यंत मदतकारक ठरलं. ते ही नोंद घेणं अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. 1990 मध्ये अर्थातच त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. एका अर्थाने त्यांचा मृत्यू त्या काळामध्ये त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या. परंतु असं असताना सुद्धा त्यांनी अत्यंत धीरोदत्तपणाने शक्यतोवर आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा ती वेदना न दाखवता ते त्या दुखण्याला सामोरे गेले आणि यामध्ये त्या मृत्यूमध्ये सुद्धा त्यांनी जो धीरोदत्तपणा दाखवला तो खरोखर अत्यंत वाखाणण्यासारखा नाही म्हणजे स्मरणीय असा आहे आणि तो नक्कीच अशा परिस्थितीत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आता आपल्या समोरचा प्रश्न आहे की आपण या सगळ्या त्यांच्या जीवन कार्याची चर्चा केल्यानंतर त्याचा निष्कर्ष काय. तर मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की आपल्याला पक्षाचा इतिहास आता मांडायचा नाहीये तशी भूमिकाही नव्हती परंतु तरीसुद्धा काहीतरी या चर्चेचा निष्कर्ष निघतो आणि तो मी असा मांडीन की कम्युनिस्ट चळवळ असेल किंवा श्रमिक वर्गाची कुठचीही चळवळ असेल त्याच्या 4 बाजू किंवा त्याचे 4 आधार असतात. एक पहिला आधार असतो की वस्तुस्थितीचं आकलन तुम्ही वस्तुस्थिती कशी समजावून घेता हा पहिला मुद्दा आकलनाचा आहे. दुसरा मुद्दा आहे जे तुम्हाला समोर दिसतं ते तुम्ही वाचता पाहता डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून बघता ऐकता आणि त्याच्यानंतर त्याचं एक सिद्धांतन करता त्याचं थिअरायझेशन करता किंवा म्हणजे त्या विशिष्ट परिस्थितीचं एक तुम्ही मापन करता ज्याला आपण सिद्धांतन असं म्हणूया की ही भांडवलशाही आहे हा समाजवाद आहे ही सरंजामशाही आहे हा वर्ग असा आहे तो वर्ग असा आहे हा याच्या विरुद्ध आहे तो त्याच्या बरोबर आहे इत्यादी इत्यादी जे असेल ते. त्यानंतर कुठलंही अशा प्रकारचं जे सिद्धांतन असतं ते शून्य उपभागाचं आहे जोपर्यंत त्याचं आंदोलनात रूपांतर होत नाही किंवा तशा प्रकारचं आंदोलन उभं केलं जात नाही किंवा प्रत्यक्षामध्ये असत नाही तेव्हा आंदोलन तेव्हा आकलन सिद्धांतन आंदोलन परंतु हे करणारी याला नेतृत्व देणारी त्याचं सातत्य टिकवणारी आंदोलन हे उत्स्फूर्त असतं परंतु एका आंदोलनापासून दुसऱ्या आंदोलनापर्यंत जाण्यासाठी आणि दुसऱ्या आंदोलनापर्यंत त्याची विचारशक्ती त्याची नैतिक शक्ती टिकून ठेवण्यासाठी त्याला दिशा देण्यासाठी एका संघटनाची गरज असते. तेव्हा आकलन सिद्धांतन आंदोलन आणि संघटन या कुठल्याही चळवळीच्या 4 बाजू आहेत 4 आधार आहेत. कॉम्रेड डांगे आणि कॉम्रेड रणदिवे यांना या 4ही बाजूंची अतिशय उत्तम कल्पना होती जाण होती परंतु प्रत्येक व्यक्तीचा कल किंवा प्रत्येक व्यक्तीचं जे बलस्थान असतं ते सर्व क्षेत्रामध्ये असू शकत नाही. कॉम्रेड डांगे यांच्याबद्दल असं म्हणता येईल की कॉम्रेड डांगे हे आंदोलन उभं करणं म्हणजे जनतेमध्ये जाऊन लोकांच्या हृदयातल्या भावनेला हात घालून अतिशय रंजक परंतु अतिशय वैचारिक पद्धतीनं त्यांना आंदोलनामध्ये खेचणं त्यांचा उत्साह टिकून ठेवणं आणि त्याच्यामधली जी एक सहजता आहे त्याच्यातलं एक
त्यातल्या यातना सुद्धा सहन करण्याची जी शक्ती आहे ती त्यांना देत राहणं हे कॉम्रेड डांगे अत्यंत उत्तम प्रकारे करत असत. लाखोंच्या हजारोंच्या सभा त्या सहज रीतीने जिंकत असतात आणि विरोधकांना सुद्धा चिमटे काढत असताना सुद्धा, उपहास करत असताना सुद्धा त्यांना सुद्धा कुठलं तरी आपलं म्हणणं पटेल अशा प्रकारे ते मांडत असत. ही त्यांची खासियत होती. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसेल की कॉम्रेड डांगे यांनी सिद्धांतन सुद्धा उत्तम प्रकारे केलेलं आहे. म्हणजे काही बाबतीमध्ये उदाहरणार्थ इतिहास, भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती, भारतीय भाषा यांच्याबद्दलची आणि एकंदर वाङ्मय यांच्याबद्दलची त्यांची अत्यंत उत्तम अशी जाणीव होती. अर्थात याचा अर्थ असा नाही की त्यांनी उदाहरणार्थ भारत आदिम साम्यवाद ते गुलामगिरी या भारताचं इतिहासाचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यातल्या काही मापनांवर तर तज्ज्ञांचे मतभेद ते असणार, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. परंतु या असं पुस्तक लिहिण्यापर्यंत त्यांचं वाचन होतं, त्यांची माहिती होती. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन समोर त्यांनी केलेलं भाषण हा एकंदरच वाङ्मयाबद्दलची डावी समज काय आहे याचा एक उत्तम नमुना आहे. तेव्हा एक सिद्धांतनाच्या बाबतीत असेल, लोकांना जागृत करण्याच्या बाबतीत असेल, आंदोलन उभं करण्याच्या बाबतीत असेल, डांगे यांची फार मोठी शक्ती होती. परंतु कॉम्रेड रणदिवे यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर ते सिद्धांतन, ते सभेला असं उठवणे हे त्यांचं बलस्थान नव्हतं. म्हणजे अर्थातच ते कामगारांच्या सभा मोठ्या घेत असत, ऐकवत असत, तो सगळा भाग होता. परंतु डांगे यांचं त्याच्यामध्ये एक विशेष कौशल्य होतं. कॉम्रेड रणदिवे हे ज्या पद्धतीनं थिअरायझेशन करणं, म्हणजे मार्क्सवाद असेल किंवा कुठलीही वैचारिक एखादी भूमिका असेल आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचं मेळ घालणं, याचं एक थिअराइज करणं, एक थिसिस तयार करणं आणि ज्याच्या आधारावरती पक्ष किंवा चळवळ पुढे जाऊ शकेल अशा प्रकारची एक चौकट तयार करणं हे यामध्ये कॉम्रेड रणदिवे यांचं कौशल्य किंवा यांचं कार्य फार मोठं आहे की जे सीटूला पक्षाला फारच मोठ्या प्रमाणात उपयोगी सुद्धा कायमच ठरत आलेलं आहे. तेव्हा सिद्धांतन असेल आणि संघटन असेल की पक्षाचं संघटन बांधणं, एक चिरस्थायी स्वरूपाची एक निष्ठावान अशा कार्यकर्त्यांची फौज तयार करणं की जी सातत्याने पक्षाला किंवा चळवळीला ध्येयापर्यंत नेईल, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कॉम्रेड डांगे यांनी ज्या पद्धतीनं लेखन केले त्याप्रमाणे कॉम्रेड रणदिवे यांनी उदाहरणार्थ विशेषतः जातीचं विश्लेषण, जाती, वर्ग आणि मालमत्ता संबंध या त्यांच्या पुस्तिकेमधून ज्या पद्धतीनं केलेलं आहे ते अत्यंत विचार करण्यासारखं आहे. मार्क्स ऑन ट्रेड युनियन्स हे जे त्यांचं लिखाण आहे हे सुद्धा कामगार संघटनांच्या मध्ये काम करताना मार्क्सवादी भूमिका काय असली पाहिजे याच्याबद्दलचा अत्यंत उत्तम असा नमुना आहे. तेव्हा या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण अशी तुलना कधीच होऊ शकत नसते. परंतु नेमका आपल्याला एक निरीक्षण म्हणून आपल्याला काय दिसतं हे मी या ठिकाणी फक्त नोंदवलेलं आहे. शेवटी मला दोन गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. मी सांगितलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा या नेत्यांमध्ये निश्चित मतभेद होते आणि शेवटी आणीबाणीच्या वेळेला तर आपल्याला दिसून आलं की कॉम्रेड डांगे यांनी आणीबाणीला स्पष्ट पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर ते दुर्दैवाने कम्युनिस्ट पक्षात सुद्धा म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये राहिले नाहीत. परंतु त्यांनी त्यांचा एक स्वतःचा मार्ग निवडून ते वेगळ्या मार्गाने जात राहिले. पक्ष म्हणून त्यांनी पक्ष या माध्यमावरची निष्ठा कधीच आणि मार्क्सवादावरची निष्ठा कधीच कमी होऊन दिली नाही, हे मी सुरुवातीलाच सांगितलं. परंतु या दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारे एकाच ध्येयाला इतके प्रेरित आणि बांधलेले असताना सुद्धा, मतभेद असताना सुद्धा त्यांच्यामध्ये एकमेकांचे गुण ओळखण्याची ही गुणग्राहकता होती, मनाचा मोठेपणा सुद्धा होता. आणि हा जो औदार्य आहे की आपले राजकीय मतभेद असू शकतात परंतु आपण एकमेकांच्या कार्याचा, आपल्या बलस्थानांचा, चळवळीच्या संदर्भामध्ये गौरव करतो आणि त्याचा आदर करतो, याचा एक उत्तम नमुना कॉम्रेड रणदिवे यांच्या व्यक्तित्वातला जो दिसून येतो तो मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. कॉम्रेड डांगे यांना 1959 मध्ये जेव्हा वयाची 60 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला कॉम्रेड BT रणदिवे यांनी न्यू एज मध्ये कॉम्रेड डांगे यांच्याबद्दल 2 लेख लिहिले. म्हणजे लेख लिहिला आणि ते 2 भागामध्ये तो प्रकाशित झाला. नंतर तो युगांतर मध्ये सुद्धा प्रकाशित झाला. तर त्याचा अर्थ तो लेख संपूर्ण वाचणं शक्य नाही, तो मी फक्त आपल्याला इथं वाचून त्यातला काही भाग 1-2 पॅरेग्राफ फक्त मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. अशोक चौसाळकर यांनी जे अत्यंत उत्तम पुस्तक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यावरती लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये उद्धृत केलेल्या परिशिष्टामधून हा मजकूर मी वाचतोय. अशोक चौसाळकर यांचे खरं म्हणजे विशेष आभार मानले पाहिजे. त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे हा चरित्र ग्रंथ आपल्याला उपलब्ध करून दिलाय. जो शीर्षकच असं आहे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे भारतातील सर्वश्रेष्ठ कामगार पुढारी, हे कॉम्रेड BT रणदिवे लिहित आहेत. त्यातला एक पॅरेग्राफ फक्त मी वाचून दाखवतो.
भारतीय जनता वाढत्या संख्येने ज्या पक्षाकडे तिच्या आशेचे प्रतीक म्हणून पाहते त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डांगे हे एक आद्य संस्थापक आहेत. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या जवळजवळ सुरुवातीपासून त्यांचा संस्थेशी संबंध आला आणि ते 16 वर्ष त्या संस्थेचे शिल्पकार म्हणून लोक आज त्यांना ओळखतात. पुढे ते त्यांच्या वैयक्तिक याच्याबद्दल लिहितात. कॉम्रेड डांगे यांचं मैदानी वक्तृत्व जितकं प्रभावी असतं तितकीच त्यांची लोकसभेतील भाषण नेत्रदीपक असतात. ते एक श्रेष्ठ दर्जाचे मार्क्सवादी इतिहासकार असून त्यांच्या इतका मोठा कामगार नेता भारताने अजून निर्माण केलेला नाही. सर्व कामगारांच्या मनात ज्यांच्याबद्दल अभिमान आणि अत्याचाराची भावना वसत आहे आणि ज्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गाजलं आहे असा डांगे यांच्यासारखा दुसरा अखिल भारतीय पुढारी मिळणे कठीण. बरंच काही वाचता येईल, मला मोह होतोय, परंतु मी तो आवरतो कारण आपल्याला व्याख्यानाला बराच वेळ झालेला आहे. आणि शेवटी आजच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय हा मांडून मी माझ्या व्याख्यानाचा शेवट करतो. आज सर्व डावे पक्ष आणि सर्व लोकशाहीवादी यांनी एकत्र येऊन एका नव्या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं, हे स्मरणरंजन नाही, हे विचारांचं स्मरण आहे आणि त्या सर्व नेत्यांच्या विचाराचं स्मरण आहे, त्यांच्या सिद्धांतनाचं आणि त्यांच्या जीवन कार्यापासून घेतलेल्या प्रेरणेची ही आठवण आहे. आणि ही प्रेरणा आज आपल्याला नेमकी कुठल्या कार्याला प्रेरणा देते आहे किंवा देणार आहे, तर ते कार्य आज आपण उभं केलं पाहिजे. आणि ते कार्य आहे की आज भारतामध्ये आणि जगामध्ये आत्तापर्यंतच्या चळवळीमध्ये, गेल्या 100 वर्षाच्या चळवळीमध्ये, लोकशाही चळवळीने असेल, कामगार चळवळीने असेल, लाल बावट्याच्या चळवळीने असेल, ज्या काही जनतेचे म्हणून काही हक्क असतील, काही मागण्या असतील, व्यवस्थेतलं काही सूक्ष्म का विना परिवर्तन असेल, जे करवून घेतलं ते सर्व आज एका रिव्हर्स गिअरमध्ये चालल्याप्रमाणे पुसलं जाते. इतकंच नव्हे तर द्वेषावरती आधारलेली, वंशद्वेष असेल, धर्मद्वेष असेल, जातीद्वेष असेल, या द्वेषावरती आधारलेली एक सर्व व्यवस्था उभी केली जाते. द्वेष म्हणजेच देशभक्ती अशा प्रकारची समीकरणं रूढ होत आहेत आणि ती भारतामध्येच नाही तर जगामध्ये अनेक देशांमध्ये याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. या विरोधामध्ये लढण्यासाठी आज भारतातल्या सर्व शक्तींनी, की जे महाराष्ट्राचे दीपस्तंभ म्हणून सांगितले, त्या सगळ्यामधून जो एक निष्कर्ष आपल्याला दिसतो तो एका पुरोगामी चळवळीच्या वारशाचा आहे. त्यातला प्रत्येक विचार हा दुसऱ्या विचाराशी जुळेलच असं 100% 100 आउट ऑफ 100 असं शक्य नाही, कारण असं असं तर ते वेगळे विचार स्तंभ असलेच नसते. परंतु त्याच्यामधला जो समान मुद्दा आहे, कॉमन डिनॉमिनेटर ज्याला आपण म्हणतो, किमान सामायिक मुद्दे जे आहेत ते खूप मोठे आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मार्गदर्शक ठरले आहेत. बऱ्याच प्रमाणात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्याचं दर्शन आपल्याला, अत्यंत विलोभनीय दर्शन आपल्याला झालं. तीच एकजूट म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची एकजूट आपल्याला दिसली, जी एका समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र या एका डाव्या लोकशाही अशा कार्यक्रमावरती एकजूट होत होती, तोच मुद्दा, लोकशाहीचा मुद्दा, जनकेंद्री कारभाराचा मुद्दा हा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी कॉम्रेड डांगे आणि रणदिवे यांचे व्यक्तित्व, त्यांचं जीवन कार्य हे आपल्याला मार्गदर्शक ठरेल, याच्याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल संयोजकांचे, म्हणजे खरं म्हणजे आपल्याच पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. इन्किलाब जिंदाबाद. नमस्कार. उठाबाई फाट झाली, साध कोंबड्याची आली, सूर्यानं गाणली लाली, तो बी म्हणतो घ्या ग हाती लाल बावटा. शेतकऱ्याच्या पोरी उठल्या, मुंबईत काही गेल्या, गिरणी मंदिराबून मेल्या, आखरी पोटासाठी घेती लाल बावटा. धनिकांनी सरकाराचा विचार एक झाला त्यांचा, गरीबासनी चोपायाचा, शेतकऱ्याने घ्या ग हाती लाल बावटा. आता जुलूम नाही ठाव, उपाशी पण का गराव, बोलून या का घ्याव, वाघिणीची शिकवण देतो लाल बावटा.
काय जाईल आता, खंत कशाला बाळगता, एकीचा जर हात देता, रणी तुम्हासाठी